येस सर. आवाज येत असेल तर हँड राईज करा. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आपण आज MT5 बद्दल, एक्सनेस बद्दल आणि बाकीचे त्याच्यामध्ये करन्सी पेअर्स वगैरे असतात ते कसे ओळखायचे, परत बाकीच्या भरपूर अशा कन्सेप्ट आहेत, पिप्स कसे काउंट करायचे, प्रॉफिट लॉस कसा होतो, हे सगळं बघणार आहात. ओके, सेशन चालू करूया आपण. त्याच्यामध्ये पहिला आज आपण जे काय बघणार आहे ते करन्सी पेअर कसे ओळखायचे हे बघणार आहोत आणि करन्सी कोणती, कोणता देश आहे हे सगळं बघणार आहात. आता इथे बघितलं तर इकडे तुम्हाला दिसून येतं की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन करन्सी कोड, कारण की तुमची जी करन्सी आहे ती एका कोडवर्ड मध्ये तुम्हाला समजून दे, त्यामुळं हे एक स्टँडर्डायझेशन केलेलं आहे बघा. इकडे कॅनेडियन डॉलर, त्याला तुम्ही कॅड म्हणू शकताय, किंवा मॅक्सिकन, त्याला MXN म्हणू शकता तुम्ही. युरोपियन जो डॉलर आहे, युरो डॉलर, त्याला युरोज म्हणू शकता तुम्ही. त्यांना चायनीजला CNH असे करन्सी पेअरची नावं असतात. ते तुम्हाला नंतर ओळखता येईल प्रॉपर, तुम्ही ज्यावेळेला ट्रेडिंग करताय त्यावेळेला. त्याच्यामध्ये मला वाटते सगळ्यांच्याकडे तुमच्याकडे MT5 असेल, सगळ्यांच्याकडे तुमच्याकडे MT5 असेल तर चॅटबॉक्स मध्ये येस टाईप करा. MT5 असेल तर चॅटबॉक्स मध्ये येस टाईप करा, आणि नसेल तर नो टाईप करा. हे का MT5 चा वापर ऑर्डर टाकण्यासाठी MT5 चा वापर केला जातो, लक्षात घ्या. ऑर्डर टाकण्यासाठी MT5 चा वापर केला जातो. कुणाकडे MT5 नसेल तर त्यांनी प्ले स्टोअरवरून सर्च करून डाउनलोड करून घेऊ शकता. MT5 डाउनलोड केल्यानंतर ना MT5 तुम्हाला मिळून जाईल, आणि तुमचा ब्रोकर MT5 ला कनेक्ट करायचा, आणि ब्रोकर कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला MT5 वरून ट्रेडिंग करता येईल, लक्षात घ्या. ओके, समजलं सर्वांना? आता MT5 चं ज्यावेळेला तुम्ही प्लॅटफॉर्म ओपन करताय त्यावेळेला तुम्हाला स्क्रीन असे दिसते, इथे समोर आहे तसे. पण जो नवीन स्टुडंट असतो त्याला समजत नाही की या करन्सी पेअर कोणत्या आहेत आणि हे रेट कसे या लागल्यात, हे रेट कसे असतात, ते कसे काढले जातात, या करन्सी पेअर कोणत्या देशामध्ये तुम्ही ट्रान्झॅक्शन करलात, हे सगळं इथे नवीन विद्यार्थ्याला समजत नाही, लक्षात घ्या. मग ते आपण आज सगळं बेसिक मध्ये ती गोष्ट जाणून घेणार आहोत. इथे बघितलं तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्याकडे गोल्ड आहे. इथे समजा आता इथे पहिल्या 1 नंबरला एक करन्सी पेअर लिहिली आहे आणि ती मी इकडच्या बाजूला घेतली, ठीक आहे. आता इथे 1 नंबरला जर बघितलं तुम्ही तर US पहिली जी 2 अक्षर असतात करन्सी मधली, पहिली जी 2 अक्षर असतात ते काय असतं, देशाचं नाव असतं, आणि 3 नंबरला जे अक्षर असतं ते त्या देशाची करन्सीचं नाव असतं किंवा चलनाचं नाव असतं. ओके, इथे आता 2 नंबरच्या याच्यामध्ये करन्सीमध्ये पहिली 2 अक्षर आहेत, हे देशाचं नाव आहे आणि इथे करन्सी आहे. एक काम करा, चॅटबॉक्स मध्ये इथे देश कोणता आहे आणि करन्सी कोणती आहे हे टाईप करून पाठवा, तुम्हाला समजलं असेल तर. पहिल्या पेअर मध्ये देश कोणता आहे आणि करन्सी कोणती आहे, दुसऱ्या पेअर मध्ये, दुसऱ्या करन्सी मध्ये देश कोणता आहे आणि करन्सी कोणती आहे. तुम्हाला जर समजलं असेल तर चॅटबॉक्स मध्ये कमेंट करा. आता इथे बघा, इथे पहिली 2 अक्षर आहेत ती युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिका आहे, आणि अमेरिकेची करन्सी कोण आहे, डॉलर आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर ना इकडे IN म्हणजे इंडिया आहे,
इंडियाची करन्सी कोणती आहे? रुपीज. ओके, हे समजलं तुम्हाला इथपर्यंत? आणि बाकीच्या ज्या स्क्रिप्ट आहेत त्या पण तुम्हाला समजून येतील, काही प्रॉब्लेम नाहीये. पुढे जसं आपण जाऊ तसं तुम्हाला ते समजून येईल. आता हे समजलं असेल तर आपण पुढच्या पेजवर जाऊ. एक काम करा, समजलं असेल तर हँड राईज करा फास्ट मध्ये. ओके, ठीक आहे, समजलं असं मला वाटतंय. ठीक आहे, आपण पुढच्या पेजवर जाऊ. दिसते का बघा पेज तुम्हाला? ओके, दिसतंय. ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिले बघा, सिम्बॉल दिलेला आहे, त्याच्यानंतर देश दिलेला आहे, त्याच्यानंतर करन्सी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर निकनेम पण दिलंय. निकनेमची ऍक्च्युली काय गरज पडत नाहीये, पण तुम्हाला दिलंय, तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इथे बघा USD मध्ये पहिली जी 2 अक्षर आहे, कोणता देश आहे बघा? युनायटेड स्टेट. आणि त्यांची करन्सी कोणती आहे? डॉलर आहे. ओके, तसंच 2 नंबरच्या ह्याच्यामध्ये सिम्बॉल आहे युरो. त्यांचा देश आहे युरो झोन मेंबर्स आणि त्यांची करन्सी आहे युरो. 3 नंबरच्या ह्याच्यामध्ये सिम्बॉलमध्ये जेपी म्हणजे त्यांचा देश आहे जपान आणि त्यांची करन्सी आहे येन. ज्यांना माहित नाही त्यांनी हे नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर इथे बघितलं तर पहिली 2 अक्षर देशाचं नाव असतं, तर देश आहे ग्रेट ब्रिटन. त्याच्यानंतर त्यांची करन्सी आहे पाऊंड. त्याच्यानंतर पहिली 2 अक्षर स्वित्झर्लंड, करन्सी आहे त्यांची फ्रँक. त्याच्यानंतर कॅनडा, CA कॅनडा, करन्सी आहे त्यांची डॉलर. त्याच्यानंतर AU ऑस्ट्रेलिया, करन्सी आहे त्यांची डॉलर. त्याच्यानंतर NZ म्हणजे न्यूझीलंड हा देश आहे आणि करन्सी त्यांची डॉलर आहे. त्याच्यानंतर IN म्हणजे इंडिया आणि करन्सी त्यांची रुपीज आहे. आणि इकडच्या बाजूला जे दिसतंय हे तुमच्यासाठी निकनेम आहे, लक्षात घ्या. डॉलरला अमेरिकेमध्ये बक्स म्हणतात. असेच बाकीचे हे तुम्हाला बाकीच्या देशामध्ये तुम्हाला समजून येईल. ओके, जे समोर दिसते ते नोट डाऊन करून घ्या. जे टोटली नवीन आहेत त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. हॅलो, कुणाला काय अडचण असेल तर माईक ओपन करून बोलू शकता, अडचण असेल तर. नोट डाऊन झाल्यानंतर हँड राईज करा. नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, कारण की स्पीड मध्ये लिहित असताना चुकी होऊ शकते. पण स्क्रीनशॉट काढून घ्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. संदेश सर, आवाज येतोय तुम्हाला? हो सर. तुमचा माईक जर क्लिअर असेल तर माईक ऑन ठेवा, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही मला प्रश्नाची उत्तरं द्या, म्हणजे प्रॉपर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्यासारखे वाटतील पण आणि बाकीच्यांना पण वाटतील. ओके ओके सर. हा, माईक बोलून झालं की बंद करा आणि बोलायचं असेल त्यावेळी चालू करा किंवा मी तुम्हाला विचारतो. ओके ओके सर. आता जेवढं काय तुम्हाला शिकवलं त्यातल्या सगळ्या गोष्टी समजल्यात तुम्हाला? हो सर, समजलं. ओके, हे तुम्हाला MT5 किंवा एक्सनेस किंवा ट्रेडिंग व्ह्यूला तुम्ही ज्या वेळेला हे बघताय त्यावेळेला ती करन्सी कोणती आहे आणि तो पेअर कोणता आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे आणि कोणकोणते देश आहेत हे पण समजलं पाहिजे, बरोबर ना? कारण की हो सर. उद्या समजा कोणत्या तरी देशाची न्यूज आली आणि पेअरच तुम्हाला माहित नाही ती त्या देशाची आहे,
तर तिकडे तुम्ही लॉसमध्ये जाऊ शकता, बरोबर ना? हो सर. त्यामुळे ते समजणं महत्वाचं आहे. ओके. ओके. समजलं असेल तर आपण पुढे जाऊ. हो सर. ओके, ठीक आहे. आता इथे पहिल्या बॉक्समध्ये कोणती पेअर आहे सांगा, कोणकोणते देश आहेत? कॅनडा, USA. कॅनडा आणि युनायटेड स्टेट आहे. डॉलर हा. अँड डॉलरच आहे. ओके. हो त्याच्यानंतर सर. दुसऱ्या याच्यामध्ये युरोप आणि अमेरिकेचं. ओके, ठीक आहे. इकडं युरोपची करन्सी कोणती आहे? युरो. युरो आहे. ओके, ठीक आहे. इथे कोण कोण आहे? अमेरिका आणि जपान. अमेरिका आणि जपान. ओके. इकडे परत तीच करन्सी आहे. ओके. इथे कोण कोण आहे? न्यूझीलंड, अमेरिका. ओके, ठीक आहे. इकडे कोण कोण आहे? ब्रिटन आणि अमेरिका. अमेरिका. इथे ब्रिटनची करन्सी कोणती आहे? पाऊंड. पाऊंड आहे. न्यूझीलंडची करन्सी कोणती आहे? डॉलर. डॉलर आहे. ओके, ठीक आहे. CHF देश कोणता, करन्सी कोणती? हॅलो. हा, देश कोणता, करन्सी कोणती? CHF. बाकी प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका स्वित्झर्लंड बाकीच्याने. सर. देश स्वित्झर्लंड आहे. स्वित्झर्लंड. करन्सी फ्रँक आहे, लक्षात घ्या. ओके सर. ओके. मगाशा चार्ट मध्ये होतं हे, बरोबर आहे? हा सर. समजलं? हो सर, समजलं. ओके. इथे बघा, इंडियन मार्केटमध्ये तुमच्याकडे जे काइट, झिरोदा काइट, एंजल ब्रोकिंग, तुमचा जो ब्रोकर आहे त्या ब्रोकरमध्ये तुम्हाला ह्याचे चार्ट दिसतील बघा. युरो INR, USD INR, GBP INR, JPY INR. पण ते ट्रेड करता येत नाहीत. का येत नाहीत? कारण की त्यांचा जो व्हॉल्यूम असतो, तिकडचा जो व्हॉल्यूम असतो तो चांगला नसतो. म्हणजे तिकडे ट्रेड केला तर ट्रेडमध्ये प्रॉफिट व्हायला भरपूर वेळ लागणार आहे. तुम्हाला मी दाखवतो एक यातली पेअर बघा तुम्ही. इथे पेअर मी तुम्हाला दाखवल्यानंतर समजेल. तर का युरो INR ची पेअर ओपन केली आणि मी इथे 1 आवरची पेअर ओपन केले. मला सांगा, अशा साइडवेज मार्केटमध्ये तुम्हाला ट्रेडिंग करता येईल का? नाही सर. नाही करतायत. बघा, 3 दिवस झालं मार्केट एक साइडवेज लेवलमध्ये. मग इथे ट्रेडिंग करता येईल का तुम्हाला? नाही सर. नाही करता येणार. मग ट्रेडिंग करण्यासाठी चार्टला व्हॉल्यूम असणं गरजेचं आहे, बरोबर ना? हो सर. त्यामुळं आपण ह्या इंडियन मार्केटच्या पेअरमध्ये आपण ट्रेड करत नाही, कारण की इकडे व्हॉल्यूम नाही आहे. ओके, समजलं हे? हो सर, समजलं. हा, ओके. त्याच्यानंतर इथे बघा, आता आपण इथं पहिला गेसिंग घेऊया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊ. पहिल्या करन्सीमध्ये देश कोणता आहे आणि करन्सी कोणती आहे? देश युरो आहे आणि युरो USD. युरो USD म्हणजे देश युरोपियन झोन मेंबर्स आहे, त्यांची करन्सी युरोज आहे. इकडचा बघितला तर युनायटेड स्टेट देश आहे, डॉलर त्यांची करन्सी आहे. ओके. हो सर. त्याच्यानंतर इथे बघा, इथे युनायटेड स्टेट डॉलर आणि स्वित्झर्लंड आणि फ्रँक. ओके. हो सर. त्याच्यानंतर इथं आता USD मी तुम्हाला विचारत नाही, कारण की कॉमन सगळीकडे USD जास्त दिसेल तुम्हाला. JPY जपान देश आहे, करन्सी त्यांची येन आहे. इथे ग्रेट ब्रिटन देश आहे, पाऊंड त्यांची करन्सी आहे. इथे CA कॅनडा आहे, करन्सी त्यांची डॉलर आहे. इथे NZ न्यूझीलंड आहे, करन्सी त्यांची डॉलर आहे. इथे AU म्हणजे ऑस्ट्रेलिया, करन्सी त्यांची डॉलर आहे. ओके. हो सर. आणि मगाशी मी तुम्हाला इंडियन पेअर दाखवल्या इंडियन मार्केटच्या, आणि ह्या फॉरेक्स मार्केटच्या पेअर आहेत, लक्षात घ्या. ह्या मेजर करन्सी पेअर म्हणून ओळखल्या जातात. ह्यांना मेजर करन्सी पेअर म्हणतात. का म्हणतात? कारण की इकडे तुम्हाला काय मिळणार आहे? खूप कमी स्प्रेड आणि व्हॉल्यूम जास्त मिळणार आहे. व्हॉल्यूम जास्त असल्यामुळे तुमचं जे टार्गेट आहे किंवा स्टॉप लॉस आहे तिकडे मार्केट फास्ट जाते, लक्षात घ्या. ओके, समजलं? हो सर, समजलं. हा, आणि हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे तुम्हाला. ओके सर. मेजर करन्सी पेअर, ह्या मेजर करन्सी पेअर्स आहेत, लक्षात घ्या. ओके. हे नोट डाऊन करून घ्या आणि त्याच्यानंतर मी एक मिनिटाच्या नंतर हा तुम्हाला इकडच्या बाजूचा एक्सप्लेन करतो. ओके, ठीक आहे सर. ओके, नोट डाऊन करून घ्या आणि हँड राईज करा.
नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा. आणि नोट डाऊन झाला असेल तरी पण स्क्रीनशॉट पण घ्या, तुमच्यासाठी फायद्याचं आहे हे लक्षात घ्या. कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर माईक ऑन करा. कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर माईक ऑन करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? एक काम करतो, मी पूर्ण पहिल्यांदा एक्सप्लेन करतो आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा काय अडचण वाटते का. झालं असेल तर आपण पुढे जाऊ. हे बघा इथे 1 नंबरला इकडं ह्या सगळ्या आहेत त्या मेजर करन्सी पेअर आहेत. आणि इकडच्या बाजूला जर टेस्ट केलं तर पहिल्यांदा तुम्हाला एक पेअर दिसते. ही पेअर गोल्डची आहे, लक्षात घ्या, गोल्डची. येस. ही पेअर गोल्डची आहे, लक्षात घ्या. इतर वेळेला माईक ऑफ करा. ही पेअर गोल्डची आहे 1 नंबरला. हा गोल्डला ओळखण्यासाठी हा सिम्बॉल आहे XAU, हा गोल्ड आहे. हे बघा XAU म्हणजे गोल्ड. आणि तो कंपॅरिझन कुणाची आहे? डॉलर USD. USD साठी आहे, लक्षात घ्या. USD बरोबर त्याला कम्पेअर केलेला. ओके. त्याच्यानंतर 2 नंबरला बिटकॉइन आहे. बिटकॉइन वर्सेस अमेरिकन डॉलर आहे 2 नंबरला. ज्यांना माहिती नाही त्यांनी मेन्शन करून घ्या तिकडे. नोट डाऊन झालं असेल तर पुढे जाऊया. मला एक सांगा, इंडियाचे इंडेक्स कोणते आहेत? इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इंडियाला प्रेझेंट करणारे इंडेक्स कोणते आहेत? सेन्सेक्स आणि निफ्टी 50. हे बघा, सेन्सेक्स आणि निफ्टी 50 हे 2 इंडियाला प्रेझेंट करणारे इंडेक्स आहेत. तसे हे अमेरिकेला प्रेझेंट करणारे इंडेक्स आहेत, लक्षात घ्या. हे इथे तुम्ही इंडेक्स मध्ये पण ट्रेड करू शकता. US 100. ओके. US 30 इथं 30 कंपन्या असतात ह्या इंडेक्स मध्ये. इथे 100 कंपनीज आणि इथे 500 कंपनीज आहेत टोटली. इथे पण तुम्ही ट्रेड करू शकता. हे इंडेक्स आहेत. आणि खालचा लास्टचा जो इंडेक्स आहे तो जर्मनीचा इंडेक्स आहे, लक्षात घ्या. हा लास्टचा जो इंडेक्स नाही तो जर्मनीचा इंडेक्स आहे. हे नोट डाऊन करून घ्या. आणि या सगळ्या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला व्हॉल्यूम चांगला मिळेल. इथे ट्रेडिंग केल्यानंतर प्रॉफिट पण तुम्हाला चांगला होऊ शकतो. पण त्यावेळेला स्किल महत्वाचं. तुमच्याकडे स्किल महत्व असेल तर, प्रॉपर असेल तर तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो, लक्षात घ्या. कारण की व्हॉल्यूम जास्त असेल याचा अर्थ मार्केट ओलेटाईल असतं, लक्षात घ्या. खालतीवरती फास्ट होतो. नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा. झालं सर. ओके, ठीक आहे, पुढे जाऊया. हे तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या. तुम्ही जर ट्रेडिंग फॉरेक्स प्रॉपर जर शिकणार असाल तर तुम्हाला हे MT5 आणि ट्रेडिंग व्ह्यू, MT5 आणि ट्रेडिंग व्ह्यू मध्ये ह्या स्क्रिप्ट तुम्हाला ऍड करून घ्यायचे. कारण की फक्त तुम्ही गोल्ड मध्ये जर ट्रेडिंग करत असाल, लक्षात घ्या, फक्त गोल्ड मध्ये जर ट्रेडिंग करत असाल तर रोज सेटअप बनत नाहीत. गोल्ड मध्ये रोज सेटअप बनत नसल्यामुळे तुम्ही लॉस मध्ये जाऊ शकता, लक्षात घ्या. विदाउट सेटअप मार्केटमध्ये ट्रेडिंग करून चालत नाही. त्यामुळं या बाकीच्या स्क्रिप्ट मध्ये पण ट्रेडिंग करायचं असतं. आणि इकडे सेटअप होत असतील तर इकडे ट्रेड केला नाही तरी चालतं गोल्ड मध्ये. कारण की शेवटी तुम्हाला प्रॉफिटच पाहिजे, बरोबर ना. आणि सगळीकडे प्रॉफिट होतो, लक्षात घ्या.
स्ट्रॅटेजी प्रत्येक वेळेला गोल्डमध्ये तुम्हाला मिळणार नाही आणि स्ट्रॅटेजी नसताना तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर ना आपण तुम्ही जी करन्सी पेअर बघता आता ही करन्सी पेअर आहे युरोपियन डॉलर वर्सेस अमेरिकन डॉलर हा पेअर आहे आणि या पेअरच्या पुढे रेट आलाय. येस. हा रेट आहे. हा रेट कसा काढतात तुम्हाला माहिती आहे? संदेश सर तुम्हाला नाही. संदेश सर तुम्हाला माहिती आहे? माईक ऑफ करा. बोलून झाल्यानंतर माईक ऑफ. संदेश सर माईक ऑन करा तुमचा. सर बेस करन्सी आणि कोड करन्सी या दोघाचा गुणाकार वगैरे. बरं ठीक आहे. संदेश सर आवाज येतो? स्मिता मॅडम आवाज येतो? हो सर येतो. ओके ठीक आहे. तुमचा माईक ऑन ठेवा चालेल. बोलताना तुम्ही चालू करा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. हा करन्सी पेअरचा जो रेट काढलेला आहे तो कसा आला माहिती आहे तुम्हाला? हा रेट कसा आला तुम्हाला माहिती नाही. ओके ठीक आहे. मग त्यावेळेला काय करायचं असतं तुम्हाला सांगतो. युरोचा किती डॉलर आहे बघायचा असतो आणि USD चा किती रेट आहे बघायचा असतो. ह्या दोघांचे रेट बघायचे आणि त्याला डिवायडेशन करायचं, त्याला भागाकार करायचं. लक्षात घ्या. म्हणजे आता मी गेलो गुगलला गेलो आणि इकडे टाईप केलं युरो टू INR टाईप केलं. किती रुपये रेट आहे बघा. युरोचा रेट काय किती आहे बघा मिता मॅडम. 100 रुपये 89 पैसे. बरोबर ना. 100 रुपये 89 पैसे कुणाचा रेट आहे? युरोचा रेट आहे. युरोचा आहे. 100 and 89. ओके. आणि ह्याला काय करायचं तुम्हाला भागाकार करायचा. मग त्यानंतर आपण USD चा रेट चेक करणार आहोत. USD चा काय बघा 85.53. ओके ठीक आहे. आता एक काम करा तुमची कॅल्सी ओपन करून भागाकार करून बघा. हा समोर ब्लॉक मध्ये जो आहे तो रेट दिसतो का बघा. येस सर. दिसतोय स्मिता मॅडम? हो 1.17. 788. ओके. हो, त्याच्या पुढे 788. हा एवढीच व्हॅल्यू घ्यायची. त्याच्या पुढच्या व्हॅल्यू असतील तरी घ्यायची नाही कारण की ते कॅल्सीवर दिसतील फक्त तुम्हाला. ओके. हो. सेम रेट येतो. आता रेट कसा काढायचा समजला तुम्हाला? हो ओके ठीक आहे. नो प्रॉब्लेम. आता त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ. एक काम करा वही तुमची जी नोटबुक आहे त्याच्या मिडल सेंटरला युरो USD मोठ्या अक्षरात लिहा. असं युरो आणि इकडच्या बाजूला USD लिहा. आणि लिहून झाल्यानंतर ना ह्याच्या खाली ॲरो करा असा आणि ह्याच्या खाली ॲरो करा. एक नंबरला जी करन्सी आहे ती बेस करन्सी आहे. लक्षात घ्या. एक नंबरला जी करन्सी आहे ती बेस करन्सी आहे. इथे दिलेलं आहे बघा. इथे तुम्हाला दिसते. एक नंबरला जी करन्सी आहे ती कोणती करन्सी आहे? बेस. बेस आहे. आणि 2 नंबरला जी करन्सी आहे ती कोट करन्सी आहे. ओके. येस. हा. आता त्याच्यानंतर ना इकडे मी एक पेअर लिहितो. त्याच्यामध्ये बेस करन्सी कोण आहे कोट करन्सी कोण आहे मला सांगायचं तुम्ही. या पेअर मध्ये बेस करन्सी आहे कोट करन्सी कोण आहे? गोल्ड बेस करन्सी आहे आणि USD कोड करन्सी. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर ना इथे मला सांगा आता यात कोण बेस आहे कोण कोट आहे?
USD बेस आहे आणि कोड करन्सी INR. ओके, ठीक आहे. एक नंबरला जी कोणती करन्सी लिहिली जाते त्याला बेस करन्सी म्हणतात, लक्षात घ्या. आणि 2 नंबरला जी करन्सी पेअर करन्सी जी लिहिली जाते त्याला कोड करन्सी म्हणतात. ओके? कोड करन्सी राईट. आपल्या राईट साइडला कोड करन्सी आणि लेफ्ट साइडला बेस करन्सी. आता इथं INR आणि USD कोड करन्सी कोणती आहे, बेस करन्सी कोणती आहे? INR कोड करन्सी आणि USD बेस. सॉरी बेस करन्सी INR आणि USD कोड करन्सी. हे बघा इकडे INR आहे ती तुमच्याकडे बेस करन्सी आहे. Yes. नेहमी 1 नंबरला जे काही लिहिणार आहे ती तुमच्यासाठी बेसच असेल आणि 2 नंबरला जे काही लिहिणार आहे ते तुमच्यासाठी कोटच असेल. ओके, येस. नोटबुक मध्ये असे प्रत्येक पेअर लिहा आणि त्याच्या खाली बेस करन्सी आणि कोट करन्सी लिहून घ्या. झाला असेल तर आपण पुढे जाऊ. मला वाटते बेस करन्सी कोट करन्सी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. परत येस सर. आणि रेट कसं काढायचं हे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. आपण पुढे जाऊ. हो सर. हॅलो सर. ओके, हा बोला. सगळ्या करन्सीचं सर असं डिवाइड करूनच काढतात का रेट? हो, सगळ्या करन्सीज असा डिवाइड करून काढतात. पण ऍक्च्युली करन्सी मधला काढतात, फक्त बिटकॉइन वगैरे त्याचा येत नाही. ज्या मेजर करन्सी असतात त्याचा येतात, कारण की तुम्ही एक्सचेंज करायला देशाचे डॉलर्स जाता ना. हो. मग ती जी बँक असतात तिथं तुमच्याकडे एक्सचेंजचा बोर्ड असतो आणि त्या बोर्डावर तशा व्हॅल्यूज असतात. आता मी तुम्हाला युरो USD ची जशी व्हॅल्यू दाखवली ना तशी त्या बोर्डावर व्हॅल्यू असते. ओके ओके. हा, पण ते तुम्हाला MT5 किंवा तुमचा ब्रोकर डायरेक्ट देतो तुम्हाला, त्यामुळे काढायची काय गरज लागत नाही, लक्षात घ्या. फक्त एक बेसिक लेवलला सगळ्या गोष्टी माहित असल्या पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. ओके ओके. आता इथे बघा बेस करन्सी. बेस करन्सी यामध्ये कोण आहे सांगा मला? गोल्ड. बेस करन्सी गोल्ड आहे. ओके, आणि कोट करन्सी तुमच्याकडे काय आहे? USD. USD आहे. ओके, आता हे बेस करन्सी आणि कोट करन्सी याचा फायदा कुठं, याचा वापर कुठं करायचा असतो तर मार्केटमध्ये ज्या वेळेला मोठ्या न्यूज असतात त्यावेळेला याचा फायदा करायचा असतो, लक्षात घ्या. आता मार्केटमध्ये कसं गोल्डची न्यूज येत नाही. ओके, मार्केटमध्ये जर गोल्डची न्यूज येत नसेल तर न्यूज तुमच्याकडं डॉलरची येणार, लक्षात घ्या, USDची येणार. आता समजा अमेरिकेमध्ये एक मोठी न्यूज आली आणि अमेरिकेचा डॉलर वाढणार आहे असं समजलं, लक्षात घ्या, अमेरिकेचा डॉलर वाढणार आहे असं समजलं तर यातलं USD वरती जाणार का गोल्ड वरती जाणार? USD. USD वरती जाणार, बरोबर आहे का? USD वरती जाणार आणि गोल्ड खाली जाणार, बरोबर आहे. मग येस. कोणती करन्सी वरती गेली तुमची? कोट करन्सी वरती गेली का बेस करन्सी वरती गेली? कोड करन्सी. कोट करन्सी वरती गेली, बरोबर ना. आता इथे बघा, जर US डॉलर जर वीक झाला, लक्षात घ्या, US डॉलरला काहीतरी अडचण आली आणि डॉलरची जर कमी किंमत होत असेल तर मग कोण वरती जाणार? गोल्ड. गोल्ड वरती जाणार. म्हणजे गोल्ड वरती जाणार याचा अर्थ बेस करन्सी तुमची काय आली? स्ट्रॉंग झाली, बरोबर. येस. जर बेस करन्सी स्ट्रॉंग असेल तर कोट करन्सी काय होते? वीक होते. म्हणजे बेस करन्सी जर वरती जात असेल तर गोल्ड कुठं जाणार? खाली. खाली जाणार. ओके, समजलं तुम्हाला हे? येस. ओके, त्याच्यानंतर इथे बघा, गोल्ड हा तुमच्याकडे बेस करन्सी आहे. येस. बेस करन्सी खाली चाललंय, ह्याचा अर्थ कोट करन्सी कुठं जाणार आहे? वर. वरती जाणार आहे. ओके, हे चार्टवर Yes. तुम्हाला दिसते, इथे लिहिले बघा. जर कोट करन्सी स्ट्रॉंग असेल तर कोट बेस करन्सी वीक होते. हे बघा, कोट करन्सी तुमच्याकडे इकडची आहे USD, ती जर वरती जाणार असेल तर कोट करन्सी जर वरती जाणार असेल तर बेस करन्सी काय होते तुमच्याकडे? डाऊन.
डाऊन मध्ये जाते, म्हणजे वीक होते थोडक्यात. ओके, इथेपर्यंत समजलं. Yes. आता तुम्हाला चार्टवर दाखवतो थोडक्यात. ओके, इथे चार्टवर दाखवतो. हा गोल्डचा तुमच्याकडे चार्ट आहे. मार्केट कुठं चाललंय बघा. आता अप ट्रेंड मध्ये. मार्केट आता अप ट्रेंड मध्ये आहे, बरोबर आहे. येस. गोल्ड तुमचा वरती चाललाय. आता गोल्ड जर वरती जात असेल तर मग बिटकॉइन हे आपलं डॉलर कुठं जाणार? खाली. डॉलर खाली जाणार. हा चार्ट आहे तुमच्याकडे गोल्डचा आहे, लक्षात घ्या. आता मी डॉलरचा चार्ट ओपन करतो. हे बघा, डॉलर कुठं चाललाय Yes. बघा. डॉलर डाऊन ट्रेंड मध्ये. डाऊन ट्रेंड मध्ये. म्हणजे समजलं तुम्हाला, ज्या वेळेला तुमची बेस करन्सी जर वरती जात असेल तर कोट करन्सी तुमची खाली जाणार, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात तुम्हाला इथे समजलं नसेल तर युरो युएसडी मध्ये दाखवतो तुम्हाला मी. इथे बघा, पहिल्यांदा मी युरो टाईप केलाय आणि सेकंड टाइम मी युएसडी टाईप केलाय. ओके, म्हणजे यामध्ये बेस करन्सी कोणती झाली? एक युरो मिनिट. युरो युएसडी युरो झाली, बरोबर आहे काय? युरो 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 कुठं चालल्या? अप. अपला चालल्या, ठीक आहे. वर. आता हा पेअर लक्षात घ्या, युरो युएसडी आहे, बरोबर आहे का? येस. म्हणजे इथे बेस कोण आहे? युरो आहे, युरो. लक्षात घ्या. आता हाच पेअर मी उलटा टाईप करतो, युएसडी EUR. आता त्या मगाच्या पेअर मध्ये मार्केट वरती चाललेलं आणि ह्या पेअर मध्ये मार्केट कुठं जाणार? खाली. डाऊन. खाली जाणार, कारण की इथं तुमच्याकडे बेस करन्सी कोण आली? USD. युएसडी आली, बरोबर आहे का? येस. आणि इथं युरो कोणती आली तुमच्याकडे? कोट करन्सी आली. कोट करन्सी. समजलं तुम्हाला? हा युएसडीचा चार्ट आहे आणि मगाशी दाखवला तो युरोचा चार्ट आहे. येस. समजलं सर्वांना? बेस करन्सी, कोट करन्सी. काय अडचण असेल तर माईक ऑन करा. नो सर. समजलं. बोलून झाल्यावर माईक बंद करा. कुणाला काय अडचण असेल तर माईक ऑन करा. संगीता मॅडम, काय अडचण आहे तुम्हाला? किंवा अश्विनी मॅडम, तुम्हाला काय अडचण आहे का? नाही सर, समजलो. सगळ्या गोष्टी समजल्यात इथेपर्यंत? हो हो. ओके, ठीक आहे. हे नोट डाऊन करून घेतलं का? बेस करन्सी जर स्ट्रॉंग असेल तर कोट करन्सी वीक असणार आहे, आणि कोट करन्सी जर स्ट्रॉंग असेल तर बेस करन्सी वीक असणार आहे. हे नोट डाऊन करून घ्या. किंवा पेअर लिहा. पेअरच्या इकडे तुम्ही असं मेन्शन करू शकताय, स्ट्रॉंग आणि कोट इकडे दिले बघा. इथे हा जर स्ट्रॉंग असेल तर तो वरती जाणार आहे आणि हा वीक असेल तर तो खाली जाणार आहे, असं मेन्शन करून घ्या तिकडे. कारण की हे ज्यावेळेला न्यूज रिडिंग करणार आहे तुम्ही, मार्केटमध्ये एक प्रकारे मोठ्या प्रमाणात न्यूज येणार आहे, त्यावेळेला तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके, विद्या मॅडम, आवाज आ रही है? विद्या मैडम, आवाज आ रही है मेरा? ओके, ठीक है. क्या प्रॉब्लम? एनी प्रॉब्लम? ओके, ठीक है, आगे जाते हैं हम लोग. त्याच्यानंतर ना, जगात सगळ्यात जास्त ट्रेड केली जाणारी करन्सी कोणती आहे सांगा मला? जगात सर्वात जास्त वापरली जाणारी करन्सी कोणती आहे? USD. युएसडी आहे, लक्षात घ्या. समजलं? म्हणून Yes. युएसडी ला फॉरेक्स मार्केटमध्ये किंग म्हणतात, लक्षात घ्या. किंग म्हणतात कारण तिचा जो कोटा आहे, तिचा तो कोटा 62% आहे, त्यामुळं मार्केटमध्ये युएसडी ला किंग म्हणलं जातं, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर टोटली नवीन स्टुडंट किती आहेत त्यांना मार्केट काहीच माहित नाही. इंडियन मार्केट पण नाहीत केलं त्यांनी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा नो म्हणून. कोणतंच मार्केट केलं नाही, नो म्हणून कमेंट करा. ओके, ठीक आहे. ज्यांनी नो म्हणून मेसेज केलेला आहे त्यामध्ये कोणतरी एक माईक ओपन करा. कुणाचा चांगला क्लिअर माईक असेल त्यांनी ओपन करा, कारण की त्यांना सांगण्यासाठी मला चांगलं प्रॉपर सांगता येईल. नो ज्यांनी म्हटलं त्यांनी माईक ऑन करा.
पंकज सर माईक ऑन करा. नमस्कार सर. ओके, आवाज येतोय ना क्लिअर माझा? होय. ओके, ठीक आहे. मार्केटमध्ये मला वाटतं तुम्ही पूर्णपणे नवीन आहात. हो. ओके, स्टॉप लॉस म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? स्टॉप लॉस म्हणजे जिथं नुकसान कमी करायचं असं काय जास्त नाही. हा, बरं ठीक आहे. तुम्हाला मी समजून सांगतो. आता तुम्ही काय लाजण्यासारखं काही नाही लक्षात घ्या. आणि हा. कसं आहे, बाकीच्या लोकांना जरी सगळं येत असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, कारण की आपला जो कोर्स आहे तो एक बेसिक लेवल पासून टोटल म्हणजे ऍडव्हान्स लेवल पर्यंत कोर्स असणार आहे. म्हणजे आपण एक इंडिपेंडंट ट्रेडर बनवतो, लक्षात घ्या. हा. त्यामुळे इथे लाजण्यासारखं काय नाहीये. आणि माईक तुम्ही ऑन केलाय, चांगली गोष्ट आहे. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजतील. ओके कारण की सर. ज्याला माहित नाही त्याला मला शिकवायचं, लक्षात घ्या. ज्याला माहिती आहे त्याला मला शिकवायचं नाही इथे. बरोबर सर. ओके, ओके. हे बघा, स्टॉप लॉस म्हणजे काय असतं थोडक्यात दाखवतो. आता तुम्ही एखादी गोष्ट 100 रुपयाला जर घेतली असेल, बरोबर, 100 रुपयाला घेतली, याचा अर्थ काय झाला, तुम्ही 100 रुपयाला ती गोष्ट बाय केलंय. हा. मग बाय केल्यानंतर ना समजा तुम्ही व्यापारी आहात, तर ती 100 रुपयाची गोष्ट तुम्ही 80 रुपयाला विकणार आहे का? नाही. नाही. मग ती प्राइस वाढल्याशिवाय तर विकणार नाही, बरोबर ना? बरोबर सर. चुकून त्या 100 रुपयाच्या गोष्टीची किंमत जर डाऊनला जायला लागली तर हा. झिरो पर्यंत तुम्ही जाऊ देणार आहे का? नाही. नाही देणार, बरोबर ना? मग तुम्हाला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट 100 रुपयाला खरेदी केली हा. आणि आपल्याला त्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त 30 रुपयाचं नुकसान पाहिजे. ओके, ओके सर. 30 रुपयाचं नुकसान पाहिजे. मग 30 रुपये नुकसान जर तुम्हाला तेवढंच पाहिजे असेल तर हा. 100 रुपये मधून तुम्हाला 30 रुपये वजा करायचे आहेत. म्हणजे काय व्हॅल्यू येणार आहे तुमच्याकडे? 70 रुपये. 70 व्हॅल्यू येणार आहे. मग 70 व्हॅल्यू तुम्हाला जिथे तुम्ही ट्रेड घेताय तिकडे हा. एसएल नावाचा एक कॉलम असतो. तेच. त्या हा. एसएल नावाच्या कॉलम मध्ये तुम्हाला 70 ही प्राइस काय करायला लागते? फील करायला लागते. हा. आणि फील केल्यानंतर तुम्ही मॉडीफाय केल्यानंतर ना जर मार्केट हा. चुकून समजा हा. चुकून 100 वरनं 70 ला गेलं तर तुमची एंट्री हा. काय होते? ऑटोमॅटिक एक्झिट होते. ओके सर. हा. आणि जर तुम्ही स्टॉप लॉस जर लावला नसेल आणि मार्केट 0 ला गेलं तर प्रॉफिट काहीच नाही, सगळं लॉस. सगळाच लॉस होणार ना, बरोबर ना? हो. म्हणजे मार्केट असं नाही, लक्षात घ्या. मार्केट तुम्हाला पूर्णपणे हे करत नाही, लॉस करत नाही. लॉस करत नाही. बाकीच्या गॅम्बलिंगच्या प्रकारासारखं मार्केटमध्ये नाही. मार्केटमध्ये तुम्ही प्रॉपर जेवढा तुम्हाला लॉस द्यायचा आहे तेवढा लॉस तुम्ही देऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही. पण त्यावेळेला तुमचं माइंडसेट ठीक पाहिजे की बाबा मला एवढाच लॉस देऊन बाहेर पडायचं आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही ट्रेडर होता, लक्षात घ्या. ओके, ओके. समजलं स्टॉप लॉस म्हणजे काय? हा, समजलं सर. ओके, ठीक. नुकसान करून. हा, कमीत कमी नुकसान करून त्या ट्रेड मधनं बाहेर पडणे आणि त्या लेवलला इनिशियल लेवलला एक प्राइस वर एसएल नावाची कन्सेप्ट असते, ती कन्सेप्ट लावणे. त्यामुळे काय होतं की तुमचा ट्रेड ऑटोमॅटिक एक्झिट केला जातो. आणि हे तुम्हाला फॉरेक्स मार्केटमध्ये जास्त फायदेशीर आहे, लक्षात घ्या. एपेक्स मार्केटमध्ये का? कारण की एपेक्स मार्केटमध्ये तुम्हाला एसएल अँड टीपी ट्रेड टाकायच्या अगोदर लावता येतात. ट्रेड टाकायच्या अगोदर लावता येतात आणि ट्रेड टाकल्यानंतर ना दोन्ही गोष्टी लावता येतात. पण इंडियन मार्केटमध्ये मला वाटतंय एका ठिकाणी जर एसएल लावला तर टीपी लावता येत नाही आणि टीपी लावला तर एसएल लावता येत नाही, अशी पण कंडिशन आहे इंडियन मार्केटमध्ये. ओके सर. समजा आता तुम्ही काहीतरी अडचणीत आहे आणि तुम्हाला वाटतं की पुढे गेल्यानंतर रेंजच येणार नाही, तर तुम्ही एक स्टॉप लॉस देऊ शकता मार्केटला. एवढा बाबा मला लॉस करायचा आहे, एवढा मला प्रॉफिट करायचं आहे. ह्या गोष्टी तुम्ही लावून तो ट्रेड सोडून देऊ शकता, काही प्रॉब्लेम होत नाही. ओके सर. आणि जर चुकून तुम्ही लक्षात घ्या हे काहीच लावलं नसेल तर तुम्हाला समजा 100 रुपये ला ट्रेड घेतलेला आहे तुम्ही आणि 100 रुपयाचा ट्रेड 1000 रुपयाला गेलाय, पण तुम्ही प्रॉफिट बुकच केला नाही आणि उद्या काहीतरी असं चुकून घडलं आणि परत प्राइस 1000 वरनं 100 ला आली तर जेवढा काय प्रॉफिट दिसत असतो तो सगळा जातो, लक्षात घ्या. हो, बरोबर. मग त्यावेळेला मार्केट 100 वरून 1000 ला गेलं तर टार्गेट कुठेतरी बुक करायला पाहिजे ना तुम्हाला. हो, करा. हा, मग समजा आता तुम्हाला 100 रुपयावरून तुम्हाला माहिती की मार्केट 900 ला जाणार आहे, मग तुम्ही काय करणार? 900 प्राइसचा काय लावणार? टीपी लावणार. टार्गेट म्हणजे टीपी लावणार, टेक अ प्रॉफिट किंवा टार्गेट प्रॉफिट लावणार. आणि ज्या वेळेला 900 रुपयाला मार्केट जाईल त्यावेळेला तुम्हाला इथे प्रॉफिट किती होणार आहे? 800 रुपये. 800 रुपयाचा प्रॉफिट होणार, बरोबर ना? 100 वरनं 900 ला गेले किती रुपयाचा प्रॉफिट होतो? 800 रुपयाचा.
बरोबर, समजलं इथपर्यंत? हे समजलं सर. स्टॉप लॉस एसेल समजला? समजलं सर. ओके, ठीक आहे. तुमचा माईक ऑन असून दे. तुम्हाला इथनं पुढच्या बेसिक लेवलच्याच गोष्टी आहेत थोड्या. हे बघा इकडे. आता जर तुम्ही खरेदी केलं, लक्षात घ्या, खरेदी केलं 100 रुपयाला तुम्ही जर खरेदी केलं तर 100 रुपयाची गोष्ट 80 रुपयाला विकताय का? नाही. नाही. मग पहिल्यांदा तुम्ही काय केलं? खरेदी केलं याचा अर्थ काय केलं तुम्ही? बाय केलंय. मग बायचा ट्रेड घेतला असेल तर मार्केटला खाली जावं लागेल का वरती जावं लागेल? वरती जावं लागेल. मग बायच्या ट्रेडमध्ये प्रॉफिट कोणत्या साईडला होतो? वरच्या साईड. अप साईडला, बरोबर ना? आणि चुकून मार्केट खाली गेलं तर बायच्या ट्रेडमध्ये लॉस. तर लॉस होणार, बरोबर ना? समजलं बरोबर. इथेपर्यंत? समजलं. हा, पहिला आपण बाय केलाय, लक्षात घ्या. पहिला बाय केलाय. ओके, बाय केलाय. आणि इथे कसं असतं तुम्हाला सांगतो. तुम्ही पहिल्यांदा बाय केलाय, कितीला बाय केलाय? 100 रुपयाला, बरोबर आहे? 100 रुपयावरून मार्केट 120 ला गेलाय. कितीचा प्रॉफिट व्हायला लागलाय तुम्हाला? 20 रुपयांचे. 20 रुपयाचा प्रॉफिट व्हायला लागला, बरोबर आहे? मग तुम्ही इथे बाय केलाय तर 120 ला केल्यानंतर तुम्हाला सेल करावं लागेल, हा. बरोबर ना? 20 रुपयाचा प्रॉफिट घेण्यासाठी तुम्हाला सेल करावं लागेल, करावं लागेल. बरोबर ना? मग इथं आपण इथे सेल करतो, पण इनडायरेक्टली त्याला काय म्हणतात? एक्झिट म्हणतात, लक्षात घ्या. एक्झिट. ट्रेड एक्झिट करतो. ट्रेड एक्झिट ज्या वेळेला करताय त्यावेळेला ऑटोमॅटिक काय होतं? सेल होतं, लक्षात घ्या. असेल. ओके, कळालं तुम्हाला? इथे बाय केलं आणि इकडे सेल केला. पहिल्यांदा इथे काय केलं आपण? बाय केलं, लक्षात घ्या. पहिला बाय केलं आणि नंतर सेल केलं. ओके, ओके. आता इथे बघा, सेलच्या कंडिशन मध्ये एखाद्या गोष्ट तुम्ही पहिल्यांदा काय केल्या? सेल केल्या. आता तुम्ही एक गोष्ट सेल केल्या, समजा तुम्ही एखादा पेन 100 रुपयाला सेल केलाय आणि तोच व्यक्ती तुम्हाला तो पेन द्यायला लागलाय. मग तुम्ही 120 रुपयाला तो पेन घेणार का? नाही. मग तो कमी किमतीला घेणार ना? हो. कमी किमतीला घेणार, लक्षात घ्या. कमी किमतीला घेणार याचा अर्थ तो 80 रुपयाला घेणार. मग 80 रुपयाला जर घेतला तर तुम्हाला किती रुपयाचा प्रॉफिट होणार आहे परत? 20 रुपयाचे. 20 रुपयाचा. मग पहिल्यांदा काय केलं तुम्ही? सेल केला. पहिल्यांदा तुम्ही सेल केला आणि 80 रुपयाला ज्यावेळेला तो द्यायला तयार झाला त्यावेळेला तो काय केला? तुम्ही त्याला 80 रुपये देऊन तो ट्रेड एक्झिट केला, बरोबर का? एक्झिट केला. एक्झिट केला याचा अर्थ पहिल्यांदा काय केलं तुम्ही? बाय. पहिल्यांदा सेल केलं. सेल केलं पहिल्यांदा. सेल पहिला विकला ना, तुमच्याकडे नसताना तुम्ही ती गोष्ट विकली विकली सर. आणि तोच माणूस तुम्हाला ती गोष्ट द्यायला आलेला. मग तो विकायला लागला आणि तुम्ही काय करायला लागलाय? खरेदी करायला लागलाय. मग सेकंड टाइम तुम्ही काय केला? बाय केला, बरोबर काय? म्हणजे पहिल्यांदा काय केलं? सेल केला आणि नंतर काय केलं? बाय केलं. मग मार्केट कुठं गेलं? खाली गेलं का वरती गेलं? खाली गेलं. मग सेलच्या ट्रेड मध्ये प्रॉफिट कुठं होतो? खालच्या साईडला. ओके, आणि समजा आता तुम्ही एखादी गोष्ट सेल केल्या, तुमच्याकडे नाही पण तुम्ही सेल केल्या, बरोबर? पण पुढचा व्यक्ती ती गोष्ट तुम्हाला 120 रुपयाला द्यायला आला तर घेणार आहे का तुम्ही? काय म्हटलं सर? 100 रुपयाला तुम्ही सेल केलाय, एखादी गोष्ट तुमच्याकडे नाही पण तुम्ही सेल केलाय एका माणसाला आणि तो माणूस तुम्हाला तीच गोष्ट 120 रुपयाला द्यायला आलाय तर तुम्ही घेणार आहे का? नाही घेणार, कारण की तुमचा तिथं काय लॉस आहे, बरोबर ना? बाय आणि सेल समजलं सर. ओके, बघा इथं मग अशा पहिला बायच्या कंडिशन मध्ये तुम्ही पहिला बाय केला होता, बरोबर काय? आणि पुढे जाऊन काय केला तुम्ही? एक्झिट केला. एक्झिट म्हणजे ट्रेड क्लोज केला आणि त्यावेळेला एक्झिट केल्यानंतर ऑटोमॅटिकली इन ब्रॅकेट काय झालं? सेल झालं. हे दिसत नाही तुम्हाला सेल झालेलं, पण सेल होतो, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर ना पहिल्यांदा सेलच्या ट्रेड मध्ये पहिला काय केलं तुम्ही? सेल केलं आणि त्याच्यानंतर ना तो ट्रेड काय केला तुम्ही? एक्झिट केला, बरोबर काय? आणि तो इनडायरेक्टली काय झाला? बाय झाला. जोपर्यंत तुम्ही सेल पहिल्यांदा तुम्ही सेल केला आणि ती गोष्ट जोपर्यंत बाय करत नाही तोपर्यंत ती कंडिशन तुमची पूर्ण होत नाही, म्हणजे एक्झिट करत नाही तोपर्यंत. एक्झिट करता याचा अर्थ इनडायरेक्टली काय व्हायला लागलं? बाय व्हायला लागलंय. ओके, समजलं तुम्हाला इथे? मग सेल केलाय, सेल मध्ये प्रॉफिट कोणत्या बाजूला होणार तुम्हाला? सेल मध्ये खालच्या साईडला, डाऊन साईडला, आणि बाय मध्ये अप साईडला. समजलं इथपर्यंत? ओके,
त्याच्यानंतर पिप्स कसे काउंट करायचे असं टायटल टाका सर्वांनी. हाऊ टू काउंट पिप्स. आता इथं अॅनिमेशन असल्यामुळे थोडंसं व्हॅल्यू सगळी गडबडली आहे अॅनिमेशन असल्यामुळे, पण मी तुम्हाला दाखवतो, काय प्रॉब्लेम नाही आहे. अशी व्हॅल्यू लिहून घ्या. पिप्स कसं काउंट करायचं दाखवतो तुम्हाला मी. अशी स्क्रीनवर मी जसं व्हॅल्यू लिहिले तशी लिहून घ्या. आता मला सांगा, पिप्स का काउंट केले जातात? पिप्स का मोजले जातात? पंकज सर, आवाज येतोय? हा, येतोय सर. ओके, ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुमचा एक बिझनेस आहे, ओके? हा, आहे सर. बिझनेस, हा, बिझनेस मध्ये तुम्हाला प्रॉफिट होतो हे कशावरनं कळतं? चलनावरून समजतं. बरोबर ना? खरेदी. खरेदी विक्रीवरून समजतं, चलनावरून समजतं. मग तुम्ही मला सांगा, चलन, आता चलन तुमच्या कॅश ड्रॉवरला पडलेले असतात, हो. ते मोजायच्या अगोदर प्रॉफिट कळतो तुम्हाला? नाही. नाही. मग ते मोजल्यावरच कळणार तुम्हाला प्रॉफिट झालाय की लॉस झालाय. हो. बरोबर ना? मग तसं इथे हो. असतं, ट्रेड घेतल्यानंतर ना, इथं असतं लक्षात घ्या, मार्केटमध्ये ट्रेड घेतल्यानंतर ना, मार्केट जर समजा तुम्ही बायचा ट्रेड घेतला असेल तर हा. ही जी व्हॅल्यू आहे ही वरती वाढायला पाहिजे ना बायच्या ट्रेडमध्ये. हो, वाढायला पाहिजे. मग ही कितीनं वाढते त्याच्यावर मार्केट आपण काय करू शकतो, प्रॉफिट आणि लॉस कॅल्क्युलेट करू शकतो, लक्षात घ्या. आणि प्रॉफिट आणि लॉस कॅल्क्युलेट करण्यासाठी काय मोजावे लागतात? पिप्स मोजावे लागतात. ओके, ओके, बरोबर ना? बरोबर. पण पिप्स मोजण्यात जर तुमचा वेळ जात असेल तर मी तुम्हाला पिप्स कसे मोजायचे किंवा डायरेक्ट, आता पिप्स कशासाठी मोजायचे आहेत? प्रॉफिट आणि लॉस करण्यासाठी पिप्स मोजायचे आहेत. ओके, ओके. मग समजा तुम्हाला प्रॉफिट आणि लॉसच जर डायरेक्ट कळायला किती होणार आहे तर पिप्स मोजायची काही गोष्ट गरज लागणार आहे का तुम्हाला? नाही सर. नाही लागणार, बरोबर ना? समजलं? समज. आता इथे बघा, ही व्हॅल्यू लिहिल्या, ही जी नंबर आहेत, हा नंबर लिहून घ्या. तुम्हाला मी सांगतो कसे पिप्स मोजायचे. हा. एक नंतर डॉट आहे का सर? हा, एक नंतर डॉट आहे बघा इकडे. ओके, झालं. हा, झालं. आता इथे बघा, हे डोक्यावर नंबर दिसतो, हा डोक्यावर, हा. तो मोजायचा नाही, त्याला पिपेट म्हणतात. म्हणजे कसं की 1 रुपयापेक्षा 10 पैसे ही व्हॅल्यू सगळ्यात कमी. हो. बरोबर, म्हणून तिला मोजलं नाही आपण, लक्षात घ्या. तसंच इथे लक्षात घ्या, ही सगळ्यात जास्त कमी व्हॅल्यू असते म्हणून हिला मोजत नाहीत आणि तिला पिपेट म्हणतात. ओके, ओके. आता इथे समजा 5 दिसते तुम्हाला लास्टला, हा. बाकी सगळा नंबर सेम आहे. इकडे 1 आहे, इकडे 2 आहे, इकडे 3 आहे, इकडे 4 आहे आणि 5च्या ठिकाणी जर 7 झालं तर किती पॉईंट मुवमेंट झाली? 2 2 पॉईंट. मग मार्केट किती पिप्स हल्लं? 2 पिप्स हल्लं, बरोबर आहे? ओके. ओके. 2 पीप हल्लं, बरोबर आहे. आता परत इकडे व्हॅल्यू टाकतो, 1 2 3 4 5. ओके, आता इथे 1 आहे तसंच आहे, 2 आहे तसंच आहे, 3 आहे तसंच आहे आणि 4च्या ठिकाणी जर 6 झालं आणि 5 आहे तसं आहे. मार्केट किती पॉईंट हल्लं बघा? 20 पीप. 20 पीप हल्लं. ओके, 20 पीप हल्लं. ओके, म्हणजे कसं हल्ला लागलं बघा, इकडचा 1 नंबरचा जर अंक हल्ला तर किती? 1 पीप मध्ये हल्ला लागले, म्हणजे 1 ते 9 पीप पण हलणार तुमचं इथलं. आणि त्याच्यानंतर इथं एकक असणार आहे, इथं दशक असणार आहे, इथं शतक असणार आहे, इथं हजार असणार आहे आणि इथं 10,000 असणार आहे, बरोबर ना? आता इथे बघा, आता पुढची व्हॅल्यू लिहितो मी इथे, 1 2 3 4 5 आणि चेंज झालेली व्हॅल्यू 1 2 4
1.45 सांगा मला किती पिप्स मार्केट मुवमेंट केलंय? 100 पीप. 100 पीप. बरोबर आहे, समजलं? हम्म. 100 पीप. आणि आता समजा हा 2 आकडा जर चेंज झाला तर किती पीप करणार आहे मार्केट? 1000 पीप. 1000 पीप. आणि हा आकडा चेंज झाला तर 10,000 पीप. 10,000 पीप. बरोबर आहे. आता इथे स्क्रीनवर लिहिलंय, इथले आकडे तुम्हाला थोडेसे गडबडीत वाटतात, पण तुम्ही इथे तुम्हाला जी आवडेल ती इथे व्हॅल्यू द्या. इथे मी 2 लिहितो, इथे 3 लिहितो, आणि इथे 5 लिहितो, आणि इथे 7 लिहितो, आणि इथे 9 लिहितो. ही अशी व्हॅल्यू लिहा आणि त्याच्या खाली 1 पीप, 10 पीप, 100 पीप, 1000 पीप आणि 10,000 पीप असं तिकडं हे करा. आणि ह्याला काउंट करत नाही आपण, लक्षात घ्या. हा काय आहे? पिपेट आहे, ओके. असं मेन्शन करून घ्या. ते थिरला काय म्हटलं सर, काय म्हणायचं? पिपेट. पिपेट पीपेट काय? हा. ओके ओके जसं रुपया आणि 4 आणे तसं पिप्स अँड पिपेट. ओके सर. सर XAU USD च सांगा की तसं हो, जरा. चार्टवर दाखवणार आहे मी तुम्हाला, फक्त कन्सेप्ट समजून घ्या. ऍक्च्युली ही मोजायची काही गरज लागत नाही, लक्षात घ्या. तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस महत्वाचा असतो, तो डायरेक्ट दाखवणार आहे मी तुम्हाला, प्रॉफिट अँड लॉस कसा होतोय. कारण की नवीन स्टुडंट असतात, त्यांना प्रॉफिट मार्केटमध्ये किती होणार आणि लॉस किती होणार हे समजत नसतंय. हो. हा, मग तेच दाखवतो डायरेक्ट. कारण की जर तुमचं अकाउंट जर $100 असेल आणि तुम्ही एक ट्रेड घेतला असेल आणि $100 लॉस देणार आहे ट्रेडला आहे का? नाही. नाही देणार. मग तुम्हाला $100 ट्रेडला साधारण एक $3-4 लॉस द्यायचा आहे, बरोबर आहे? हो. मग त्या पद्धतीने स्टॉप लॉस कुठं लावायला पाहिजे, कसा लावायला पाहिजे, कारण की इथं व्हॅल्यू प्रत्येकी वेगवेगळे असतात, 100-200च्या घरात नसतात. त्यामुळे तुम्ही बरोबर. कन्फ्युज होताय. मग ते कसं लावायचं तुम्हाला मी दाखवतो. सेशनमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील, लक्षात घ्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके. हा, नोट डाऊन झाला असेल तर आपण पुढे जाऊया. झालं सर. हा, झालं. पिप्स काउंटिंग कसं करायचं कळालं? समजलं सर. कशासाठी करतात समजलं? हो. पण प्रॉफिट अँड लॉस मी डायरेक्ट दाखवलं तर पिप्स काउंट करायची गरज आहे? नाही सर. नाही. त्याच्यानंतर मी तुम्हाला ते ऍप्लिकेशनवर दाखवतो नंतर, पुढे गेल्यानंतर. पहिल्यांदा आपण थोडक्यात ह्या गोष्टी समजून घेऊया आणि त्याच्यानंतर ह्या पीपीटीच्या स्लाइड संपल्यानंतर पण तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतो सगळं. ओके ओके सर. आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त लॉस जे ट्रेडर होतात त्यांची सगळ्यात मोठी चुकी इथं होते, लक्षात घ्या. इथं मग ते फॉरेक्स मार्केट असून दे किंवा इंडियन मार्केट, 95% लोक इथं फेल होतात. 95%, बरोबर आहे? का फेल होतात तुम्हाला सांगतो. हे लॉट साईज असते, लॉट साईज. कारण की त्यांना हे माहित नसतं की अकाउंटला आपल्या डॉलर किती आहेत आणि अकाउंटला किती डॉलर असताना कोणत्या लॉट साईजवर ट्रेड मारला पाहिजे हे त्यांना माहित नसतं. म्हणून मार्केटमध्ये ते ट्रेडर काय होतात? फेल होतात, बरोबर आहे? आतापर्यंत कालपासून मला वाटतंय कालपासून मी पीपीटीचे किती स्लाइड दाखवले? साधारण किती स्लाइड बघितले तुम्ही कालपासून? साधारण एक 30 भर बघितले. 30 ते 35. 30 ते 35 बघितले, बरोबर ना? पण 30 ते 35 मध्ये कुठल्याही पेजला व्हॅल्यू नाही, लक्षात घ्या. ह्या पेजला किती टक्के व्हॅल्यू आहे? 100%. 95% ते 100% व्हॅल्यू आहे, लक्षात घ्या या पेजला. का? कारण की इथं माणूस जर चुकला तर सगळ्यात मोठी सायकोलॉजी फेल होते, लक्षात घ्या. ओके, ओके. हा चार्ट एक तर स्क्रीनशॉट काढा ना, तर लिहून घ्या फास्ट मध्ये. लिहून झालं? येस सर. आता इथे बघा, पंकज सर आवाज येतोय? हा, येतोय सर आवाज. हा, आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो. तुम्ही नाही, आता तुम्हाला मी कम्पेअर करत नाही. इथे बघा, इथे एक छोटीशी गल्ली आहे, अगदी छोटीशी, आणि त्या छोट्याशा गल्लीमध्ये एक किराणा मालाचं दुकान आहे, एक स्टोअर आहे किराणा मालाचं. ओके ओके सर. आणि त्या किराणा मालाच्या दुकानामध्ये त्याला बिस्किटचे पुडे विकायला ठेवायचे आहेत. ओके,
तर ओके. मग या तिन्हीपैकी कोणती क्वांटिटी तो विकायला ठेवणार? 1000 ठेवेल का 10,000 ठेवेल का 1,00,000 ठेवेल? 1000 ठेवेल. 1000 ठेवेल. काय कारण असणार आहे? की मार्केट छोटे असले तर. मार्केट छोटे आहे ना ते, म्हणजे त्याचं गल्लीत दुकान आहे आणि कस्टमर पण त्याला जास्त मिळणार नाही, बरोबर ना? हो. बरोबर आहे. पण आता त्यांना जे दुकान काढले त्याला इन्व्हेस्टमेंट जास्त आहे का? त्याचं कॅपिटल जास्त आहे का? नाही. नाही. म्हणजे त्याचं कॅपिटल आहे. त्याचं कॅपिटल जेवढं असेल तेवढं तो प्रोडक्ट विकायला ठेवणार, बरोबर ना? बरोबर. त्या पद्धतीने तो ट्रेडिंग करणार. म्हणजे जर समजा तुमचं कॅपिटल छोटा असेल, म्हणजे तुमचं कॅपिटल जर समजा $100 असेल, तर तुम्ही कोणत्या लॉट साईजवर ट्रेडिंग केली पाहिजे? 0.01 मायक्रो लॉट साईजवर तुम्ही ट्रेडिंग केलं पाहिजे. का? कारण की तुम्ही मला सांगा, आता साधं सोपं उदाहरण, हे गल्लीतलं एका बोळात दुकान आहे छोट्याशा, आणि तिथे तुम्ही 1,00,000 बिस्किट पुढे विकायला ठेवणार आहे का? नाही. नाही. मग तिथे नुकसान 100% होणार आहे. हो. मग $100 अकाउंटला 1 स्टँडर्ड लॉट हा ट्रेड घेऊ शकता का? नाही. नाही घेऊ शकत. म्हणजे साधं सोपं इथे लॉजिक सांगायचं झालं तर काय सांगणार तुम्ही? कमी ह्याच्यामध्ये हे करायचं. आपल्या अकाउंटला बॅलन्स किती आहे हा. बघूनच तुम्ही लॉट साईज काय करायचं, सिलेक्ट करायचं. ओके. आपल्या कॅपिटलच्या हिशोबाने ट्रेड करायचा. आपल्या कॅपिटलच्या हिशोबाने ट्रेड करायचा. का? कारण की हे बघा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जर ट्रेडर बनायचं असेल तर सगळ्यात जास्त हा जो पेज आहे ना, या पेजला तुम्ही जर फॉलो केला, ह्याच्या बाहेर जर तुम्ही गेला नाही, आता ह्याच्या पुढचा एक पेज मिळेल तुम्हाला, त्याचं पण 95% वेटेज आहे, लक्षात घ्या. वेटेज आहे. आणि ह्याला जर तुम्ही फॉलो केलं नाही तर तुम्ही मार्केटमध्ये ट्रेडर बनवू शकत नाही, लक्षात घ्या. कारण की जो ट्रेडर बनायचा तो इथनच बनतो माणूस, लक्षात घ्या. सायकोलॉजी नावाचा जो खेळ असतो. हा. हे बघा, आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, तुमच्या अकाउंटला $100 आहेत. ओके. आणि तुम्ही 2 अकाउंट आहेत तुमच्याकडे. एका अकाउंटला तुमच्याकडे $100 अकाउंट आहेत. थोडक्यात आपण एक काम करू, इकडे 2 अकाउंटला नावं वेगळी देऊ. एक अकाउंट रामचं आहे, एक अकाउंट रामचं आहे आणि एक अकाउंट श्यामचं आहे. ओके. ओके. आणि रामच्या अकाउंटला पण $100 आहेत आणि श्यामच्या अकाउंटला पण $100 आहेत. आणि रामनं 0.01चा ट्रेड घेतलाय आणि त्याच्या 0.01च्या ट्रेडला $6 लॉस चालू आहे. आणि श्यामनं 0.10चा लॉट घेतलाय आणि त्याच्या अकाउंटला दोन्हीकडे पण सेमच मुवमेंट झाले, 7 पॉईंटची मुवमेंट झाल्या आणि त्याच्या अकाउंटला $60चा लॉस चालू आहे. आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, या दोघांमध्ये कुणाचे हार्टबीट, कुणाचे हृदयाची ठोके वाढणार सांगा मला? श्यामची. बरोबर आहे. हो. का वाढणार? सर त्याचा $100 अकाउंट होता आणि त्याच्यामध्ये $60 त्याला लॉस दिसतोय. म्हणून त्याला $40 राहिलेत. हो. $40 राहिलेत आणि त्याला भीती वाटायला चालू होणार. हो. मग त्यावेळेला तो घाबरून जातो आणि त्यावेळेला पहिला सायकोलॉजीचा स्टेप काय असतो, ज्यावेळेला माणूस घाबरतो त्यावेळेला त्याचं डोकं चालत नाही, तो काय पण करतो, बरोबर ना? बरोबर. पण राम $6चा लॉस झालाय, त्याला काय फरक पडणार आहे का? नाही पडणार. बरोबर आहे. मग मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचं काय? कॅपिटल पण महत्वाचं आहे, सायकोलॉजी पण महत्वाची आहे, पण तुमच्या कॅपिटलला अनुसरून, तुमच्या कॅपिटलला अनुसरून लॉट साईज पण महत्वाची आहे, बरोबर ना? बरोबर. समजलं? समज. हे नोट डाऊन करून झालं असेल तर मी इकडे थोडक्यात एक्सप्लेन करतो. 0.01 हा 1000 युनिटचा असतो, म्हणजे 1000 क्वांटिटीचा असतो. बँक निफ्टीचा लॉट साईज कितीचा आहे? 30 होता 35 झालाय. 30 होता 35 झालाय, बरोबर काय? 30 होता 35 झालाय. मी टोटल 140 क्वांटिटी उचलल्या. किती लॉट साईज उचलला? 4 लॉट. 4 लॉट उचललं. तसंच लक्षात घ्या इथं. म्हणजे मी 140 उचललं, म्हणजे हे काय झालं, युनिट झालेत. आणि लॉट साईज काय झाला, 4 उचलल्यात. इथं तसंच 1000 युनिट उचलल्यात. याचा अर्थ हा लॉट साईज कोणता आहे? मायक्रो. म्हणजे मी मायक्रो लॉट साईज उचललाय. 10,000 उचलल्यात, याचा अर्थ मी मिनी उचललाय. आणि मी 1,00,000 उचलल्यात, त्याचा अर्थ मी काय उचललाय? स्टँडर्ड लॉट साईज उचललाय. ओके. ओके. समजलं इथपर्यंत? समजलं. हे बघा इथे, तुमच्या अकाउंटला जर $100 असतील तर कोणत्या लॉट साईजवर ट्रेडिंग केलं पाहिजे?
0.0 1 0.01 वर तुम्हाला ट्रेडिंग केलं पाहिजे, बरोबर का? बरोबर. आता तुमच्या अकाउंटला $600 असतील तर कोणत्या लॉट साईजवर ट्रेडिंग केलं पाहिजे? 0.06. 0.06. ओके. आता तुम्ही तुमच्या अकाउंटला $600 आहेत आणि तुम्ही 0.03 ला ट्रेड करताय, काय प्रॉब्लेम येणार आहे? नाही. काहीच प्रॉब्लेम नाही, उलट तुम्ही रिस्क फ्री होणार, बरोबर ना? बरोबर. काहीच वाटणार नाही तुम्हाला. हे महत्वाचं लक्षात घ्या. इथून तुम्ही किती खाली जाता हे महत्वाचं आहे, वरती जाता हे महत्वाचं नाही. आता तुमच्या अकाउंटला $600 आहेत आणि तुम्ही 0.10 ला ट्रेड करणार आहे का? नाही सर. नाही. नवीन असताना तर तुम्ही करू शकत नाही, लक्षात घ्या. कारण की 0.10 न ट्रेडिंग करायला $600 एक मास्टर माइंड ट्रेडर लागतो, लक्षात घ्या. हं. आणि ते पहिल्यांदा बनायला लागतं तुम्हाला. ओके, समजलं इथं? हं. आता बघा, तुमच्या अकाउंटला $4,000 आहेत, म्हणजे 4 लाख रुपये समजा. तर तुम्ही कोणता लॉट साईज टाकणार आहे? 0.40. 0.40 टाकणार आहे, बरोबर आहे? पण हो. मला टोटल बघा, टोटल मार्केट काय करणार आहे, इथून वरती जाणार आहे आणि इथे एक 10 पॉईंटचा असा गॅप आहे, 10 पॉईंटचा, आणि त्या 10 पॉईंटच्या गॅप मधनं मार्केट खाली येणार आहे, असं तुम्हाला माहिती आहे. मग तुम्ही मला सांगा, ह्या 10 पॉईंट मध्ये 10 एंट्र्या टाकायच्या तुम्हाला. हा. मग कशा टाकणार? अकाउंटला $4,000 आहेत, 0.40 अवेलेबल आहे तुमच्यासाठी लॉट साईज, आणि तुम्हाला टोटल एंट्री किती टाकायचे? 10 एंट्री टाकायचे. मग काय करणार? 0.4. 0.10च्या 4 टाकणार. आपल्याला किती टाकायचे? 10 टाकायचे. मग कुठला 0.10चा वापरून चालणार आहे का? चॅटबॉक्स मध्ये टाका कोणता लॉट साईज वापरता येईल. इकडे $4,000 असताना आपल्याला 10 एंट्री टाकायच्या आहेत. टोटल 0.40च्या वरती जायचं नाही. हे बघा, इथे 0.04 ची लॉट साईज टाकायला लागतात, लक्षात घ्या. ओके ओके ओके. 0.4 ची का? कारण की 0.4 ला जर तुम्ही 10 ला जर ऍडिशन केला तर 0.40 होणार आहे, बरोबर का? ओके. कळलं? समजलं. पण इथे लॉजिक काय असतं लक्षात घ्या. तुमच्या अकाउंटला डॉलर किती आहेत? 4,000. तुमच्यासाठी लॉट साईज काय किती मारणार आहे तुम्ही? 0.40 मारणार आहे, बरोबर का? पण तुम्ही आता इथं 10 लेअर टाकायचे तुम्हाला, अशा 10 लेअर टाकायचे, ठीक आहे? मग 10च्या 10 ज्या लेअर असतात त्यात तुम्ही सेम मार्केट काय करणार आहे, इकडून खालून वरती जाणार आहे आणि वरनं कुठं जाणार आहे? खाली जाणार आहे. ओके. आणि वरती गेल्यानंतर तुम्ही सेलचा ट्रेड घेणार आहे. ओके ओके. मग तुम्ही सगळ्या लॉट साईज सेम टाकणार का? नाही टाकायचे असतात. लगे का टाकायचं नाही ते पण सांगतो तुम्हाला मी. इथं तुम्हाला 0.04च्या 10 टाकायचे आणि मार्केट कुठल्या लेवलवरनं येणार तुम्हाला माहित नाही. मग त्यावेळेला पहिल्यांदा स्टार्टिंग काय करायला लागतो, खालच्या बाजूला 0.01 स्टार्ट करायचा. इथे किती स्टार्ट करायचं? 0.02 स्टार्ट करायचं. इथे किती स्टार्ट करायचं? 0.03 स्टार्ट करायचं. इथे किती स्टार्ट करायचं? 0.05 स्टार्ट करायचा, बरोबर? हे खालचे 5 आणि खालचे 5 किती झाले? 10 झाले. 10 झालेत ना. मग इथे वरती गेल्यानंतर ना परत 0.05चा एक ऍड करायचा. किती झालं? 0.15. 0.15 झालं. परत इथे वरती गेल्यानंतर ना 0.10चा एक ऍड करायचा. किती झालं? 0.25. 0.25 किंवा इथं आपण 0.05 टाकूया. म्हणजे किती लॉट साईज झाले तुमचे टोटल? 20 झालेत. राहिले किती आपल्याकडे? 20 राहिलेत. मग त्यावेळेला इथला जो लॉट साईज आहे तो 0.10 न टाकायचा आणि त्याच्या वरचा जो लॉट साईज आहे तो पण 0.10 न टाकायचा. हे का? कारण की हे टॉप लेवल असतं, लक्षात घ्या. आणि काय होतं, इथनं जो लॉस होत तुम्हाला वरच्या बाजूला येतोय तो कमी होतो. कमी होत असतो लॉट साईज बारका असतो त्यामुळे. आणि मार्केट ज्यावेळेला इनिशियल एका स्टेज लेवलला प्रॉपर तिथनं खाली जाणार असतं, तिथे गेल्यानंतर ना हे मोठे लॉट साईज आतमध्ये येतात. आणि त्यावेळेला त्या मोठ्या लॉट साईज मधनं खाली ज्यावेळेला मार्केट चालू करायला जातं, खाली जायला, त्यावेळेला इथं मधीपर्यंत आल्यानंतर ना जो लॉस झालेला तुम्हाला सगळा दिसत असतो, तो सगळा लॉस काय होतो? कव्हर होतो. आणि कव्हर होतो. आणि वरच्या बाजूला मोठे लॉट साईज असतात आणि मार्केट खाली गेल्यामुळं तुम्हाला मार्केटमध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट होतो, लक्षात घ्या. 0.4 सगळ्याकडे टाकून जेवढा प्रॉफिट होत नाही त्याच्यापेक्षा जास्त या लेअर स्टायलिंग लावतो, लक्षात घ्या. हे समजलं कसं लेअर स्टायलिंग लावायचं असतं? समज. पण ते कॅपिटल वाईज लावायचं असतं. तुमच्या अकाउंटला $100 आहेत, लक्षात घ्या. $100 अकाउंट आहे तुमचं.
तुमच्याकडे लॉट साईज कोणता 0.01 आहे. 0.01 मग इथे लेअर लावता येणार आहेत का तुम्हाला? आहे सर. नाही लावतायत. कमीत कमी तुमच्या अकाउंटला $400 पाहिजे 4 लेअर लावायला. हा जेवढं मोठं अकाउंट असेल, आता $4,000 अकाउंट आहेत म्हणून मी 10 लेअर लावल्या. हा आणि त्यावेळेला इकडे तुम्हाला चांगला प्रॉफिट होतो, लक्षात घ्या. कळालं? पण 0.40च्या वरती गेलो का? नाही. नाही. हा काय झाला, माझा रूल झाला. बरोबर आहे? बरोबर. का इथे तुम्ही 0.40च्या 10 एंट्री टाकणार आहेत? नाही सर. 2 मिनिटात अकाउंट वायपड होईल. कळालं? हा रूल आहे. आणि हा रूल जर फॉलो करत नसाल तर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त सायकोलॉजी फक्त इथं काय होते, खराब होते. आणि म्हणून या पेजला वेटेज कितीच आहे? 95चं वेटेज आहे. तुम्ही बाकीचं ट्रेडिंग मध्ये काय शिकलं नाही तरी चालेल, फक्त लॉट साईज मेंटेन करणं शिकायला पाहिजे पहिल्यांदा. बरोबर आहे? बरोबर सर. समजलं? समज. त्याच्यानंतर ना मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की टिप्स काउंट केल्यानंतर ना प्रॉफिट लॉस कसा काउंट करायचा असतो तो. इथं विंडो दिसतात 3 तुम्हाला. हे एक्सनेस ची विंडो आहेत, लक्षात घ्या. एक्सनेस मध्ये तुम्ही MT5 मध्ये पण बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो ओव्हरऑल. या स्लाइड संपल्या की तुम्हाला मी मोबाईल शेअर करून, कुणाचा तरी आपण मोबाईल शेअर करू, तिकडे पण दाखवतो. ओके. हे बघा, इथे प्राइस सगळीकडे सेम आहे का बघा. हो आहे सर. बरोबर ना? प्राइस सगळीकडे सेम आहे. ठीक आहे. आता इथे प्राइस सेम आहे, इथे पण प्राइस सेम आहे का बघा. आहे सर. सगळीकडे सेम आहे, बरोबर आहे का? हो. आता कसं आहे तुम्हाला सांगतो. इथे तुम्ही ट्रेड घेतलाय 700ला आणि मार्केट 800ला जाणार आहे. म्हणजे किती पिप्स मुवमेंट करायला लागले मार्केट? 10 pips. 10 पिप. बघा सगळीकडे 10 पिप्स मुवमेंट केले का? सगळीकडे 10 पिपची मुवमेंट आहे बघा, दिसते? हो. बघा सगळीकडे 10 पिपची मुवमेंट आहे. ठीक आहे. मग इथं पण 10 पिपची मुवमेंट आहे. इथं पण 10 पिपची, इथं पण 10 पिपची, इथं 10 पिपची, इथं पण 10 पिपची, इथं पण 10 पिपची. इथं काय आहे, टेक प्रॉफिट आहे. इथं काय स्टॉप लॉस. टेक अ प्रॉफिट, स्टॉप लॉस. टेक अ प्रॉफिट, स्टॉप लॉस. आणि ह्याच्या खाली इथं किती डॉलरचं प्रॉफिट व्हायला लागलं बघा. किती डॉलरचा प्रॉफिट व्हायला लागला? $1, $10, $100. बरोबर आहे. आता सगळीकडे व्हॅल्यू तर सगळीकडे सेम आहे, मग वेगवेगळा कसा प्रॉफिट व्हायला लागलाय? Lot size. लॉट साईज बघा इकडे वरती. इथे लॉट साईज कोणता आहे? 0.01. 0.01. इथे कोणत्या 10 आहे. हे बघा, 1 पेक्षा 10 पटीने इथे व्हॅल्यू वाढले आणि याच्यापेक्षा 10 पटीने इथे व्हॅल्यू वाढले आणि ह्याच्यापेक्षा 10 पटीने इथे लॉट साईज पण वाढलेला आहे का? हो. आहे समजलं? कसा गेम आहे समजला? इथे तुम्हाला डायरेक्ट पिप्स दिसतात. पिप्स काउंट करायची गरज आहे? नाही. प्रॉफिट डायरेक्ट दिसतोय. गरज आहे? पिप्स काउंट करायची गरज नाही, कारण की प्रॉफिट लॉस डायरेक्ट दिसतोय. आणि प्रॉफिट लॉस दिसतोय याचा अर्थ पिप्स मोजायची गरज नाही. ओके. ओके. समजलं इथेपर्यंत? आणि इथे मार्जिन नावाचा एक कन्सेप्ट दिसतो बघा तुम्हाला. मार्जिन दिसते का? मार्जिन. हा. मार्जिन म्हणजे तुम्ही जो ट्रेड टाकणार आहे त्याच्यासाठी लागणारा बॅलन्स. आता पुढे गेल्यावर ते पण दाखवतो तुम्हाला मी. हे समजलं सर्वांना? समजलं. ओके, ठीक आहे. एक्सनेच्या विंडोमध्ये हे दिसतंय ज्यावेळेला तुम्ही ट्रेड घेताय त्यावेळेला. फक्त मार्केट ऑर्डर टाकताना तुम्हाला लगेच दिसणार नाही, कारण की हे बाय लिमिट मध्ये दिसायला लागलंय. हे पण तुम्हाला मी शिकवणार आहे. बाय लिमिट, मार्केट ऑर्डर वगैरे सगळं पुढच्या सेशन मध्ये येईल. हे बघा इथे. त्याच्यानंतर ना स्प्रेड म्हणजे काय बघूया आपण. स्प्रेड म्हणजे काय बघूया. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? क्लिअर दिसत नाही सर. बघा दिसते का? जरासं झूम केला तर. झूम करतो नंतर ना. पहिल्यांदा एक काम करा, स्प्रेड लिहा आणि स्प्रेड मध्ये त्याचं डेफिनेशन लिहा. आस्क प्राइस आणि बीड प्राइस मध्ये जो गॅप असतो किंवा डिफरन्स असतो त्याला स्प्रेड म्हणतात.
आस्क प्राइस अँड बीड प्राइस मध्ये जो गॅप असतो त्याला काय म्हणतात? स्प्रेड म्हणतात. ओके. आणि त्या स्प्रेडला ब्रोकरचं कमिशन म्हणून ओळखलं जातं, लक्षात घ्या. स्प्रेड कशासाठी घेतो ब्रोकर? त्याला स्वतःचं कमिशन लागतं, बरोबर ना. एवढ्या सगळ्या तुम्हाला सुविधा देतो तर तो कमिशन घेणारच ना. घेतलं. स्प्रेड म्हणजे काय? स्प्रेड म्हणजे काय झालं का? लिहून नोट डाऊन करून झालं का? ओके, ठीक आहे. आता इथे तुम्हाला दाखवतो. हे दोन तुम्हाला विंडोवरून समजतील. बघा इथे पहिल्या चित्रात अकाउंट कोणतं आहे बघा. अकाउंटचं क्रायटेरिया कोणतं आहे बघा. बीटीसी. बीटीसी नाही. हे जे मार्क केले ते काय सांगा. सगळीकडे सेम आहे, फक्त ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. झिरो आणि स्टँडर्ड. झिरो आणि स्टँडर्ड आहे, लक्षात घ्या. झिरो आणि स्टँडर्ड हे लक्षात घ्या. झिरो कुठं आहे तुमच्याकडं? 2 नंबरला आहे. इथं आपण दोन. झिरो लिहूया. इथं आपण झिरो लिहूया आणि 1 नंबरला काय आहे तुमच्याकडे? स्टँडर्ड आहे. ओके. आता खाली जाऊ आपण. बघा इथे आता तुम्हाला स्प्रेड म्हणजे काय पहिल्यांदा दाखवतो. इकडे प्राइस बघा आणि इकडे प्राइस बघा. गॅप दिसतो का बघा प्राइस मध्ये? हो, दिसतो. दिसतो. इथे पण दिसतो बघा तो गॅप. दिसतो का इथे? हा. ह्या प्राइस मध्ये जो मध्ये गॅप असतो हे ब्रोकरचं काय असतं? कमिशन असतं, लक्षात घ्या. ट्रेड पडल्यावर तुमचा पहिला ट्रेड काय होतो? लॉस मध्ये जातो, कारण की ब्रोकर पहिल्यांदा कमिशन घेतो. मग ते इथं आहे बघा. स्प्रेड किती आहे तो इथं दिसतो बघा. 24.70चा गॅप आहे, लक्षात घ्या. 24.70चा. मग तो स्प्रेड असतो ब्रोकरचा. ओके. ओके. आता सेकंड नंबरला हा अकाउंट कोणता होता तुमचा? झिरोचा अकाउंट होता. या दोन्ही किमतीमध्ये फरक दिसतो का बघा इथं? हो. दिसतो? नाही दिसत. दोन्हीच्या दोन्ही सेम किमती आहेत बघा. आहेत हो. सेम किमती आहेत. याचा अर्थ इथं स्प्रेड नाही आहे, बरोबर आहे. मग बरोबर. पहिलं स्टँडर्ड अकाउंट आहे. स्टँडर्ड अकाउंट जर असेल तुमचं तर तिथं कमिशन कसं घेतलं जातं? स्प्रेड मधून घेतलं जातं. ओके. इथे कमिशन तुमचं स्प्रेड मधून येणार आणि तुमचं अकाउंट जर झिरोचं असेल तर तुमचं जो स्प्रेड असतो हे असतो म्हणजे तुमचं जे कमिशन असतं ते म्हणजे ठरवलेलं असतं. थोडक्यात ठरवलेलं असतं म्हणजे ठरवून घेतात, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात कसं की आता तुमचं अकाउंट जर झिरोचं असेल आणि तुम्ही गोल्ड जर ट्रेड करत असाल, लक्षात घ्या. हे का तुम्ही गोल्ड ट्रेड करायला लागला आणि तुमचं अकाउंट झिरो आणि स्टँडर्ड आहे. मग तुमचं अकाउंट जर स्टँडर्ड असेल तर 0.16चा तुम्हाला काय बसणार? स्प्रेड बसणार. आणि तुमचं अकाउंट जर झिरोचं असेल तर तुम्हाला 0.11 काय बसणार? कमिशन बसणार. आता हे पण कमिशन आणि हे पण कमिशन आहे. ओके. आणि जर समजा तुम्ही इथं 1 स्टँडर्ड लॉट जर मारला तर इथं तुम्हाला $16चं कमिशन बसणार आहे आणि इथं जर 1 स्टँडर्ड लॉट मारला तर तुम्हाला $11चं कमिशन बसणार आहे. मग मला सांगा या दोन्हीमध्ये कुठला अकाउंट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल? सर जरा परत सांगता का? हे बघा, हे अकाउंट स्टँडर्ड आहे. हा. हे अकाउंट झिरो आहे. झिरो. इथं तुम्ही स्टँडर्ड लॉट मारलाय, इथं हा. पण तुम्ही स्टँडर्ड लॉट मारलाय. ठीक आहे. ठीक आहे. मग स्टँडर्ड लॉटला स्प्रेड म्हणजे पण कमिशन आणि झिरोच्या अकाउंटला पण कमिशन असतं. झिरोच्या अकाउंटला कमिशन $11 बसणार आहे तुम्हाला कमिशन. हा. आणि आपलं स्टँडर्ड अकाउंट असतं तिकडे $16 बसणार आहे. मग ह्यातलं फायदेशीर काय असेल तुमच्यासाठी? झिरो. झिरो का? कारण की तुमचं किती डॉलरचा प्रॉफिट व्हायला लागलाय म्हणजे फायदा व्हायला लागलाय $5. बरोबर ना? बरोबर. $5 तुमचा फायदा व्हायला लागला. ओके. मग तुम्ही तुमच्यासाठी झिरोचं अकाउंट काय असणार? फायदेशीर असणार, बरोबर ना? हो. तुमच्यासाठी झिरोचं अकाउंट फायदेशीर असणार. ओके. पण झिरो अकाउंट काढण्यासाठी तुम्हाला अकाउंटला पहिल्यांदा किती डॉलर डिपॉझिट करावे लागतात? $500. 500 USD तुम्हाला पहिल्यांदा डिपॉझिट करावे लागतात, लक्षात घ्या. आणि 500 USD जर तुम्ही काढला डिपॉझिट केलेत, लक्षात घ्या, तर ते 1 तासाच्या नंतर तुम्ही विड्रॉल पण मारू शकताय. तुम्हाला समजा 500 मधले
400 विड्रॉल मारायचे आणि 100 तुम्हाला त्यातच ठेवायचे, तर तुम्ही ठेवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आणि तुमच्या अकाउंटचा जो क्रायटेरिया तो कोणता होणार आहे? झिरोचा होणार, लक्षात घ्या. हे तुमच्या फायद्यात असेल, बरोबर ना? हो. कळालं? आणि कुणाला जर झिरोचं अकाउंट काढायचं असेल किंवा करायचं असेल तर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला पूर्णपणे गायडन्स देतो. कारण की लोकांचं कसं असतं तुम्हाला सांगतो मी, $500 डिपॉझिट करायचे म्हणजे 50,000 रुपये डिपॉझिट करायचे म्हणलं थोडं त्यांना भीती वाटते, बरोबर ना? थोडीशी भीती वाटते, लक्षात घ्या. पण ती भीती जर तुम्हाला नष्ट करायची असेल तर तुम्ही आमचा सपोर्ट घ्या. तुम्हाला आपण डिपॉझिट, विड्रॉल, अकाउंट बद्दल इन्फॉर्मेशन, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी फ्री ऑफ कॉस्ट देतो, लक्षात घ्या. मग तुमचे पैसे अडकण्यापेक्षा जर सल्ला तुम्हाला मी चांगला जर देत असेल तर तुमच्यासाठी ते फायद्याचं आहे ना. हो. समजलं? समजलं. कारण की फायदा तर दिसतोय. तुम्ही ट्रेडिंग करणार आहे, समजा आता वर्षाला तुम्ही समजा 15 लॉट मारणार वर्षाला, बरोबर? 15 लॉट. आता 15 लॉट मारणार आहे किंवा तुम्ही समजा वर्षाला 10 लॉट मारणार आहे टोटल मिळून, कारण की ट्रेडिंग तर करणार आहे तुम्ही 0.01 न 10, बरोबर ना? टोटल मिळून समजा तुमचा 10 स्टँडर्ड लॉट झाला सगळा मिळून व्हॉल्यूम, तर 10 स्टँडर्ड लॉट माग तुमचा एका स्टँडर्ड लॉटला किती डॉलर वाचणार आहे? $5 वाचणार आहेत. आणि टोटल 10 स्टँडर्ड लॉट माग तुमचे $50 वाचू शकतात, हो. बरोबर ना? मग तुमचा 5,000 रुपये जर तुम्हाला वाचत असतील तर तुमच्यासाठी तो फायदाच आहे ना. हो, फायदा. बरोबर ना? समजलं तुम्हाला? स्प्रेड काय असतो? दोन्हीला पण स्प्रेड असतो. याला स्टेबल कमिशनचा स्प्रेड असतो, लक्षात घ्या. स्प्रेड म्हणता येत नाही. स्प्रेड म्हणजे काय? किमतीतला फरक असतो, त्याला स्प्रेड म्हणतात. पण ब्रोकर हा कमिशन घेतो, दोन्ही अकाउंटला पण कमिशन घेतो, लक्षात घ्या. पण इकडे स्टेबल ठरलेलं कमिशन असतं आणि इकडे ठरलेलं नसतं, इकडे प्राइसच्या डिफरन्स मध्ये असतो. आणि एक एकदा काय होतं, जर तुमचे ब्रोकर जर वेगळे असतील तर ह्या प्राइस मधला गॅप पण वाढतो, लक्षात घ्या. एकदा तुमचा ब्रोकर असतो तो खूप हुशार असतो, तुम्हाला ते मार्केट ज्या वेळेला फास्ट चालू होतं ना न्यूजला, त्यावेळेला ह्यातला स्प्रेड वाढवायचा आणि तुमचे स्टॉप लॉस बिप्लॉस घालवायचे आणि त्यातनं ते पैसे मिळतात, लक्षात घ्या. म्हणून झिरोचं अकाउंट कधीही चांगलं असतं, लक्षात घ्या. ओके, समजलं? हो सर. आता सध्या ट्रेड घेतल्यावर -30 किंवा -40 पासून चालू होतं सर. हा, मग तुमच्या अकाउंटचं नाव आहे स्टँडर्ड, हो बरोबर. बरोबर ना? एक हो, सर. 50,000ची जुळणा करा आणि झिरो करून घ्या आणि बाकीचे $50 जरी ठेवले हो सर. तरी पण हे करा, लक्षात घ्या. कळलं? हो हो चालेल. हा, समजलं स्प्रेड म्हणजे काय? समजलं. त्याच्यानंतर लिव्हरेज, लिव्हरेज लिहून घ्या. फक्त लिव्हरेज लिहून घ्या, बाकीचं काही लिहू नका. घेतलं लिव्हरेज लिहून? घेतली. आता बघा, इथे जास्त कॉम्प्लिकेटेड काय व्हायचं नाही, कारण की मला एवढंच माहितीये की मला डोकं बाद करून ट्रेडिंग करत नाही मी. अगदी काय असेल ते सोपं करायचं आणि प्रॉफिट करायचा. ओके, मग इथे लिव्हरेज म्हणजे जास्त का डोकं बाद करून घ्यायचं नाही. थोडक्यात लिव्हरेज म्हणजे काय आहे की ब्रोकर तुम्हाला जी क्रेडिट देतो, त्याला काय म्हणतात? लिव्हरेज म्हणतात. ओके, समजलं तुम्हाला? हॅलो हॅलो हॅलो. लिव्हरेज म्हणजे काय समजलं का तुम्हाला? नाही सर, परत सांगताय. हे बघा, ब्रोकर तुम्हाला जी क्रेडिट देतो त्याला लिव्हरेज म्हणतात. ओके, ओके ओके. ब्रोकरने दिलेली क्रेडिट म्हणजे लिव्हरेज. ओके, आणि मार्जिन म्हणजे, त्याच्यानंतर सेकंड टाइम मार्जिन लिहून घ्या. मार्जिन म्हणजे ट्रेड टाकण्यासाठी लागणारा बॅलन्स, बरोबर ना? ट्रेड हो. टाकायला काहीतरी बॅलन्स लागणार ना तुमच्याकडे. हो. ठीक आहे, समजलं मार्जिन लिव्हरेज? हा. ओके, ठीक आहे. आता लिव्हरेज आणि मार्जिन यांचं कॉम्बिनेशन कसं असतं तुम्हाला दाखवतो. कसं असतं, लिव्हरेज जर तुम्ही वाढवलं तर मार्जिन कमी लागतं आणि लिव्हरेज जर कमी केलं तर मार्जिन काय होतं? वाढतं, लक्षात घ्या. हे दाखवतो तुम्हाला कसं असतं ते.
ओके, इथेपर्यंत समजलं सगळं? समज पीपीटी मध्ये काय अडचण आहे या? नाही सर असं नाही. हे काही लिहून घ्यायची गरज नाही, लक्षात घ्या. कॉम्प्लिकेटेड काय करून घेऊ नका तुम्ही. ओके पुढे मी तुम्हाला दाखवलं तुम्हाला समजेल. एक काम करू आपण. एक्सनेस आता पंकज सर आवाज हा. येतो तुम्हाला? येते एक्सनेस आहे तुमच्याकडे? नाही सर. बरं ठीक आहे. ज्यांच्याकडे एक्सनेसचे अकाउंट नाही आहेत, लक्षात घ्या, ज्यांच्याकडे एक्सनेस नाही आहे त्यांनी मला मेसेज करा. तुम्हाला मी एक्सनेसची अकाउंट प्रॉपर काढून देतो, किंवा काही अडचणी क्रिएट व्हायला नको म्हणून जी प्रोसेस आहे ती कशी करायची असते ती मी तुम्हाला दाखवतो. हा स्क्रीनवर माझा नंबर आहे 7083992929. या नंबरला तुम्ही मेसेज करू शकताय. तुमचा कोणताही प्रॉब्लेम असून दे, मग तिकडे तुमच्याकडे एक्सनेसचा अकाउंट असून दे किंवा काय पण असून दे, तुम्हाला जर चांगल्या पद्धतीची एक सर्व्हिस पाहिजे असेल फॉरेक्स ब्रोकर कडून, काही अडचण न येता, तर तुम्ही या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुमचा काय प्रश्न असेल तो मला सांगा, मी तुम्हाला अकाउंट वगैरे काढून देतो पाहिजे तर. तो प्रश्न असेल तर बाकीचे काय असतील तर ते पण विचारा, काय प्रॉब्लेम नाही. कारण की काय होतं तुम्हाला सांगतो, भरपूर असे लोक असतात की त्यांना प्रॉब्लेम फेस करायला लागतात, पण त्यांना प्रॉब्लेम कुठून आलाय, कसा आलाय, तो प्रॉब्लेम कसा सोडवला जाऊ शकतो हे कुणालाच माहित नसतं. बरोबर ना? मग तुम्ही जर तुम्हाला ऍडवाइस फ्री ऑफ कॉस्ट मिळत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बरोबर ना? तुमच्या फायद्याच होते. ओके ओके. हा, मग तुम्हाला जर ऍडवाइस फ्री ऑफ कॉस्ट पाहिजे असेल तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ज्यांना पण काय अडचण असेल तर त्यांनी नंबर नोट डाऊन करून घ्या. ओके सर. ओके ओके. तर आपण आता पुढे जाणार आहोत. तुमच्याकडे मला वाटतं ब्रोकर नाही आहे, ठीक आहे, पण एक्सनेसचा अकाउंट कुणाकडे असेल आणि त्यांना स्क्रीन शेअर करा येत असेल मोबाईलची, तर त्यांनी स्क्रीन शेअर करू शकता. एक स्मिता मॅडम आपल्याकडे आहे एक्सनेस? नाहीये सर. ओके ठीक आहे. एक्सनेसचं ऍप्लिकेशन आहे मोबाईलमध्ये आणि मोबाईलवरून जॉईन झाला आहात तर मला माईक ऑन करा. तुम्हाला मी लिव्हरेज आणि मार्जिनचा खेळ कसा असतो तो दाखवणार आहे. आहे का? एक्सनेसचा अकाउंट कुणाकडेच नाही आहे? संगीता मॅडम आवाज येतोय? माझ्याकडे आहे पण शेअर कसं करायचं? तुमच्याकडे आहे पण शेअर कसं करायचं? मोबाईलवरून जॉईन केलंय? हो. ओके ठीक आहे. मोबाईलवरून जॉईन केलं असेल तर जिथं गुगल मीटचं ऍप्लिकेशन ओपन केलंय ते ओपन करा. गुगल मीटचं ऍप्लिकेशन ओपन केलं? हा. त्याच्यानंतर ना जिथे स्माइलीचा लोगो आहे त्याच्या बाजूला एक एरो दिसतो बघा, अप साईडला गेलेला. स्माइलीचा एरो, अप साईडला एरो. मीटला ना सर? काय म्हटलं? हा गुगल मीट. गुगल मीटला ओपन केले. हे कोड आहे, कोड दिसतंय माझं हे दिसतंय सर. तिथं स्क्रीनवर टॅप केल्यानंतर ना जरा स्क्रीनवर टॅप करा, खालच्या बाजूला लोगो येतं बघा, लोगो, आणि त्याच्यामध्ये एक एरो वरती गेलेला एक सिम्बॉल आहे बघा. प्रायव्हसी टू मीट येत आहे. एकच मिनिट. डायरेक्ट इथं न्यू दाखवतंय मला. नाही न्यू न, आता जुनं माझं हे ओपन केलं, ते ऍप्लिकेशन ओपन करू नका. जुनं माझं तुम्ही हे ओपन केलंय ना. आता एक तर लाईव्ह आहे तुमचं. हा, एक ते लाईव्हच ओपन करा. लाईव्हच ओपन आहे. हा हा, लाईव्ह ओपन केल्यानंतर ना इथं दिसते बघा, इथं हाताच्या शेजारी आहे ना 3 डॉट. झाले 1 मिनिट. कुणाची स्क्रीन शेअर झाल्या? हा, ओंकार सर तुमचीच झाल्या. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बघा सगळ्यांना स्क्रीन दिसते का? येस सर. हा ओके ठीक आहे. हा, इथे लिव्हरेज आणि मार्जिनचा खेळ कसा असतो तो तुम्हाला दाखवतो.
वरती स्टँडर्ड दिसते, हा तिथे क्लिक करा, त्याच्या बाजूला एरो त्याच्यावर समोर स्टँडर्ड दिसते, हा त्याच्यानंतर ना प्लस बटनवर क्लिक करा, त्याच्यानंतर डेमो अकाउंटवर क्लिक करा. ओके, आणि स्लाइड करा 0 वर जाऊन दे, स्लाइड करा. कंटिन्यू करा. अकाउंटला नाव द्या खाली, निकनेम. ओके, कंटिन्यू करा. पासवर्ड टाका तिकडे. हा पासवर्ड टाकला आणि कंटिन्यू करा. केलं. हा एक काम करा, एक्सनेसचं ऍप्लिकेशन क्लोज करा आणि परत ओपन करा. नाही स्क्रीन हे झाली तुमची, ऍप्लिकेशन गुगल मीटचं हे झालं तुमचं. परत शेअर करा स्क्रीन, मगाशी केली होती तशी. आणि जर तुम्हाला सेशनचा रेकॉर्डिंग व्हिडिओ जर पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला सेशनचे रेकॉर्डिंग व्हिडिओ पण मिळतात, लक्षात घ्या. ओके, एक्सनेस ओपन करा. स्क्रीन झाले का बघा, शेअर प्रॉपर. एक्सनेस ओपन करा. एक्सनेस ओपन करा. काय ओपन करू? ऍप ओपन केलं ना. ओपन केले का दिसत नाही, जरा स्क्रीन शेअर करताना काहीतरी प्रॉब्लेम आला बघा. नाही, स्किप झाली. सानिया मॅडम आपल्याकडे आहे एक्सनेस ऍप्लिकेशन. ओके ठीक आहे. बाकी कुणाकडे असेल तर जरा शेअर करा फास्ट मध्ये. स्क्रीन शेअर करा कुणाकडे असेल तर फास्ट मध्ये. पंकज सर काय प्रॉब्लेम लागलाय? हा झाली 1 मिनिट झाली. एक्सनेस ओपन करा. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? हो सर. ओके, आता समोर MT5 0चं डेमोचं अकाउंट आहे. ओके, डिपॉझिटवर क्लिक करा. $500 डिपॉझिट करा. कंटिन्यू करा. ओके, आलं अकाउंट, क्लोज करा. ठीक आहे, आता काय करा, ट्रेड मध्ये जावा. खाली ट्रेड आहे बघा अकाउंटच्या बाजूला. ओके, गोल्ड ओपन करा. 2 नंबरची हे ओपन करा गोल्डची. ओके, त्याच्यानंतर बायवर क्लिक करा आणि ऑर्डर सेटिंग मध्ये जावा. जरासं वरती तिकडं ऑर्डर सेटिंगचा एक लोगो आहे बघा बाजूला, त्याच्यावर क्लिक करा. हा, आता इथे खाली तुम्ही लॉट साईज कोणता आहे बघा. 0.01. बरोबर आहे. खाली तुम्हाला कमिशन किती लागते ते दिसायला लागले बघा बॉटमला, कॅन्सलच्या खाली दिसते का? 1.67 US. नाही कमिशन किती लागले, कमिशन फीज 0.11. 0.11 USD. 0.11 USD म्हणजे 9 रुपये काहीतरी साधारण तुम्हाला कमिशन बसते. तुम्ही गुगल करून बघू शकता तेवढं. ओके, मार्जिन किती बसा लागले? 0.67. 0.67 म्हणजे साधारण $2 लागायला लागला ट्रेड मारायला तुम्हाला. हा बरोबर आहे का? राईट.
म्हणजे अकाउंटला $2 असतील तर ट्रेड पडणार हा. ओके. त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये लिव्हरेज आले बघा. लिव्हरेज किती आहे? लिव्हरेज 2000. 2000 बरोबर आहे. लिव्हरेज ₹2000 आहे म्हणून तुम्ही किती रुपयामध्ये ट्रेड मारायला लागला? $2 बरोबर आहे. येस सर. समजलं. आता एक काम करा, 1 नंबरच्या विंडोमध्ये जावा परत. सगळं जरासं बॅक घ्या. हा, आता अकाउंटमध्ये जावा, डिटेल्स मध्ये जावा, सेटिंग मध्ये जावा, सेटिंग मध्ये, आणि खालच्या बाजूला मॅक्सिमम लिव्हरेज लिव्हरेज तिकडे 200 करा. 200 सिलेक्ट करा आणि ओके करा. बरोबर आहे. आता 0.01 ट्रेड मारण्यासाठी किती $1 लागत होते? $2. आता किती लागतात बघा. बायवर क्लिक करा, सेटिंग मध्ये जावा, आणि 0.01 ला किती $1 लागलात? 16.75. काय झालं कळालं तुम्हाला? $2 $16 झालेत ना. हो बरोबर. म्हणजे साधारण $2 $20 झालेत. मार्जिन जास्त लागतं मार्जिन याच्यामध्ये. जास्त. मार्जिन जास्त मागते. कशामुळे मागितलं? लिव्हरेज कमी केल्यामुळं. बरोबर आहे का? बरोबर. मगाशी 2000 होतं, आता 200 वर आला. हो. $16 मागते. बरोबर काय? आता सर समजा तुम्ही इथे 0.10 जर टाकणार असेल तर किती $1 मागते बघा. 0.10 करा. नाही, तिथंच टाका. बाय मध्ये 0.10 करा. लॉट साईज फक्त लॉट साईज. 0.10 करा आणि हे वरती करा. सेटिंग ओपन करा त्याचं. हा, किती मागते बघा. 167. $167 तुमच्या अकाउंटला असल्याशिवाय 0.10 चा ट्रेड पडणार नाही. का? कारण की तुम्ही काय लिव्हरेज काय केले? कमी केले. बरोबर ना. आता एक काम करा, तेच लिव्हरेज परत हाय तसं 2000 वर न्या. डिटेल सेटिंग, मॅक्सिमम लिव्हरेज 2000 वर न्या आणि ओके करा. केलं. आता परत तिथं किती रुपये मागते बघा. $167 म्हणजे साधारण 16-17 हजार रुपये मागत होतो एक ट्रेड टाकण्यासाठी. तेवढे असते तर ट्रेड बसले असतात. 0.10च असून दे. 0.10च असून दे. आणि सेटिंग मध्ये बघा किती लागतात बघा. जवळपास $17. $17. किती डॉलरचा फरक पडला? 10 पटीने खाली आलो का आपण? येस सर. कारण की 10 पटीने तुम्ही काय वाढवलेलं? मगाशी कमी केलेलं लिव्हरेज कमी केलं होतं. आता 10 पटीने क्रेडिट काय दिली तुम्हाला? जास्त दिली. म्हणून 10 पटीने मार्जिन काय केलं? कमी केलं. कळलं का? ज्या वेळेला लिव्हरेज वाढवताय त्यावेळेला मार्जिन कमी लागतं ट्रेड टाकण्यासाठी. बरोबर आहे का? समजलं. आता एक काम करा, जिथे 2000 होतं तिथं अनलिमिटेड करा. जिथं 2000 होतं तिथं अनलिमिटेड करा. केलं अनलिमिटेड. आता किती रुपये मागते बघा. 0 मागते पैसे. 1 स्टँडर्ड लॉट करा. बघा पैसे मागते काय. नाही. मग तुमच्या अकाउंटला $100 आहेत. बरोबर आहे. आणि 1 स्टँडर्ड लॉटला मार्केट पैसे मागत नाही. मग पडणार एंट्री? पडणार ना एंट्री? पडणार. बरोबर ना. पडणार ना एंट्री. आता एक काम करा, 4 टाका तिथं. 4 स्टँडर्ड लॉट. बघा किती रुपये मागते. नाही. काहीच पैसे मागत नाही. फीज किती लागायला लागल्यात? 0. फीज $44. $44 फीज लागायला लागल्यात. बरोबर काय? हो. मग तुम्ही समजा 4 स्टँडर्ड लॉटचा जर ट्रेड टाकला तर पहिला ब्रोकर समजा तुमच्या अकाउंटला $100 आहेत. फक्त $100 आहेत. ट्रेड पडतोय, लक्षात घ्या. पण $44 काय लागणार आहे? कमिशन लागणार आहे. तर तुमचा ब्रोकर पहिल्यांदा तुमच्या अकाउंट मधनं $44 काढून घेतोय. लक्षात घ्या. राहिले किती? 56. $56 राहिलेत.
आणि $56 लॉस झाल्या तुमचं अकाउंट काय होते, वायपआउट होते. वाईप आउट. कळलं? समजलं मला काय सांगायचंय? हो. म्हणजे आता तुम्ही न पैसे मागता तुम्हाला मोठमोठे लॉट साईज ट्रेड करता येतात, बरोबर आहे का? न हा. पैसे लागता. मग ब्रोकर तुम्हाला काय द्यायला लागलाय? लिव्हरेज द्यायला लागलाय, बरोबर ना? बरोबर. ब्रोकर तुम्हाला लिव्हरेज द्यायला लागलाय. मग लिव्हरेज वापरणं चांगलं की वाईट? चांगलं. चांगलं सर. आता तुमच्या अकाउंटला $100 आहेत आणि 4 स्टँडर्ड लॉट मारणार आहे तुम्ही? नाही. नाही, बरोबर आहे काय? मग 4 लॉट पर्यंत तो तुम्हाला ताकद का द्यायला लागलाय? त्याची फी कमिशन वाढवून. तुम्हाला आमिष द्यायला, कमिशन नाही, तुम्हाला आमिष द्यायला लागलाय. लक्षात घ्या, करण्यासाठी. तुम्हाला तो आमिष द्यायला लागलाय, बरोबर आहे? बरोबर. म्हणून पण लक्षात घ्या, कुठं पण तुम्हाला कोणतरी ब्रोकर असेल तर तुम्हाला दुबई ट्रिप फ्री मिळत्या, गाडी फ्री मिळत्या, बरोबर आहे काय? का बरोबर. फ्री देतात माहिती आहे तुम्हाला? ह्याच्यातून कमिशन मिळून. कमिशन नाही, आमिष दाखवतात तुम्हाला, आमिष. कारण की त्या आमिष तुम्हाला दाखवणार त्याच्या पोटी त्याला माहित असतं त्याचा फायदा 100% होणार आहे. कारण की ज्या वेळेला तुम्ही $100 अकाउंटला कोणता लॉट साईज 0.01 आहे ना, पण 0.01 लॉट साईज जर ट्रेड केला, समजा गोल्ड 2200 वर आहे आणि 2200 वरनं 2202 ला गेले मार्केट, तर किती पॉईंट मुवमेंट करायला लागले? किती पॉईंट मुवमेंट करायला गोल्ड? 2200 वरनं 2202 ला गेलं, किती पॉईंट मुवमेंट आहे? 200. 2 पॉईंट करायला लागले. साधं आहे, 2200 वरनं 2202 ला गेले, 2 पॉईंट मुवमेंट करायला लागले, बरोबर आहे काय? मग हा 0.01 चा लॉट साईज जर तुम्ही उचलला तर तुम्हाला इथं फक्त किती डॉलरचा प्रॉफिट होत असतोय? $2. $2. आणि $100 वर ट्रेड करणाऱ्या माणसाची स्वप्न काय असतात? $100 वर ट्रेड करणाऱ्या माणसाची स्वप्न किती असतात? $200 असतात का नाहीत? हो. बरोबर ना? बरोबर सर. मग ह्या ट्रेडमध्ये 2 पॉईंटच्या ट्रेडमध्ये जर तुम्हाला $200 मिळवायचे असतील तर त्याला 2 पॉईंटला $200 जर मिळवायचे असतील तर त्याला किती, कोणता लॉट साईज वापरायला पाहिजे? स्टँडर्ड. स्टँडर्ड, बरोबर आहे का? बरोबर. पण त्यावेळेला काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला सांगतो. 2च पॉईंट मुवमेंट करणार असं मार्केट आणि तुमच्या अकाउंटला $100 असतात आणि त्या माणसाची हाव मोठी असते $200 आणि त्यावेळेला जर चुकून मार्केट 1 पॉईंट जर उलट दिशेने गेलं तर तुमच्या अकाउंटचे किती डॉलर जातात? $100 गायब होतात, लगेच लागलीच. कारण की ज्या वेळेला वन बघा इथे आता लॉट साईज नुसार प्रॉफिट कसा होता तुम्हाला दाखवतो. इथं तुमच्या अकाउंटला 0.01 लॉट साईज जर टाकला तुम्ही आणि 0.10 जर टाकला, लक्षात घ्या 0.10 टाकला आणि त्याच्यानंतर ना तुम्ही 1 स्टँडर्ड लॉट जर टाकला, असे 3 लॉट साईज दाखवले मी तुम्हाला, बरोबर आहे का? आणि गोल्डनं मुवमेंट केल्यावरच्या बाजूला 2300 वरनं 2301 ला मुवमेंट केल्या. किती पॉईंटची मुवमेंट आल्या? किती पॉईंटची मुवमेंट आल्या? 2300 वरनं 2301 ला गेले मार्केट, किती पॉईंटची मुवमेंट आल्या? 1 पॉईंटची मुवमेंट आल्या, बरोबर ना? 1 पॉईंटची मुवमेंट आल्या. मग त्यावेळेला हा 0.01 असतो लॉट साईज. जरा स्क्रीन शेअर करा परत, स्क्रीन शेअर करा फास्ट जरा परत. हे बघा इथं 0.1 पॉईंटची मुवमेंट आले ना, मग 0.01 जो लॉट साईज असतो त्याला किती डॉलरचा प्रॉफिट होणार आहे तुम्हाला? $1. कारण की गोल्डनं किती पॉईंटची मुवमेंट केला? $1. आणि हे बघा इथे हा 0.01 जो लॉट साईज आहे त्याला $1 चा प्रॉफिट होणार तुम्हाला, कारण की मार्केटने 1च पॉईंट मुवमेंट केल्या आणि दुसऱ्या लॉट साईज मध्ये $10 तुम्हाला प्रॉफिट होणार आणि तिसऱ्या लॉट साईज मध्ये तुम्हाला $100 प्रॉफिट होणार. पण ब्रोकर तुम्हाला लिव्हरेज जास्त देतंय, याचा अर्थ तुम्ही 1 स्टँडर्ड लॉट मारून 2 पॉईंट मध्ये $200 घ्यायचं स्वप्न बघताय आणि त्यावेळेला जर मार्केट उलट गेलं
तर 1 पॉईंट जरी मार्केट खाली गेलं तर $100 जातात आणि तुमच्या अकाउंटला त्यावेळेला किती डॉलर असतात? 100च असतात, बरोबर का? हो. मग मला सांगा $200 प्रॉफिट महत्वाचा का तुमच्या अकाउंटचं कॅपिटल महत्वाचं? कॅपिटल महत्वाचं. बरोबर ना? कॅपिटल जर बरोबर. जपलं तरच प्रॉफिट होऊ शकतो. कॅपिटल गेलं तर मग सारखं सारखं पैसे कुठून आणणार आहे तुम्ही? बरोबर ना? म्हणून मगाशी मी तुम्हाला त्या ज्या पेज दाखवल्या त्या पेजवर 95% लिहून ठेवा, लिहून 95% त्या पेजचं वेटेज काय होतं ते तुम्हाला मी सांगितलं, कारण की पुढचा ब्रोकर तुम्हाला आमिष द्यायला लागलाय आणि ते आमिषच तुम्हाला घ्यायचं नाही, लक्षात घ्या. कळलं का? $100 0.01 वर ट्रेड करायचा आहे. जे नवीन ट्रेडर आहेत त्यांनी सध्या तर एकदा मार्केटची सायकोलॉजी, मार्केट प्रॉपर जर समजायला लागलं तर लॉट साईज तुम्ही वाढवू शकताय. अदरवाईज लॉट साईज वाढवली तर तुमचं अकाउंट वाईपआउट जाणार आणि अकाउंट एकदा जर वाईपआउट व्हायला लागलं तर मार्केट तुमचं घरदार घेऊन जायला मागे पुढे बघणार नाही. सांगा मला, बघणार काय? नाही बघत, बरोबर ना? म्हणून बरोबर. सगळा जो गेम आहे तो कशाचा गेम आहे? लॉट साईज. लॉट्स. आणि लॉट साईज जर बरोबर असेल तर काय तुमची ॲक्युरेट असते? सायकोलॉजी ॲक्युरेट असते, बरोबर काय? बरोबर ना? त्यामुळं सायकोलॉजी जर बेटर ठेवायची असेल तर पहिल्यांदा मार्केटमध्ये आल्यानंतर लॉट साईज कंट्रोल करायला शिकायचं असतं. आणि हे जर तुम्हाला कंट्रोल करायला आलं तर तुम्हाला ट्रेडर बनवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कळलं? ओके, समजलं सर्वांना? पिप्स काउंटिंग समजलं सर्वांना? इथे पिप्स दिसतात बघा, इथे लिमिट लावा जरा वरच्या बाजूला, इथे लिमिट, इथे लिमिट लावा जरा, लिमिटवर क्लिक करा. केलं? इथे एक काम करा, 3348 टाका, नंतर 3340 टाका, 3340 टाका. आणि टेक प्रॉफिटचे इथं 3350 टाका आणि प्रॉपर सगळं खोडून टाका 3350 आणि खालच्या बाजूला 3320 टाका स्टॉप लॉसचे इथे. आणि वरच्या बाजूला जो लॉट साईज आहे तो 0.01 करा. ओके, इथं आता तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस किती होतं हे दिसतं बघा. इथं किती प्रॉफिट होणार आहे? $10 प्रॉफिट होणार आहे. लॉस किती डॉलरचा होणार आहे? $20 लॉस होणार आहे. कळलं? आणि पिप्स मोजायची काही गरज नाही, लक्षात घ्या. इथं 1000 पिप्स दाखवले ऍक्च्युली, पण इथं 100 पिप्स मार्केट काय केले? मुवमेंट केल्या. आपला हा जो ब्रोकर आहे हा 3 डिजिट आहे, त्यामुळे इथं 1000 पिप्स दिसते, लक्षात घ्या. ओके, एक काम करा, डेमो आहे ना, एंट्री मारा, कन्फर्म करा. एंट्री पडली आणि एंट्री पडल्यावर आता येणार नाही कारण की लिमिट लावलं. 1 नंबरच्या कॉलम मध्ये जावा. 1 नंबरच्या कॉलम खाली 1 नंबरला अकाउंट मध्ये इथं पेंडिंग मध्ये एंट्री दिसते बघा तुम्हाला. पेंडिंग मध्ये दिसते का? आता हेच अकाउंट बघा, हेच अकाउंट तुम्हाला एक्सनेसला कसं कनेक्ट करायचं दाखवतो. एक काम करा, जरासं ते खाली घ्या. हेच अकाउंट एक्सनेसला कसं कनेक्ट करायचं दाखवतो. हे खाली घ्या जरा, $500 दिसून दे. डिटेल्स मध्ये जावा, सेटिंग मध्ये जावा. खालच्या बाजूला MT5चं डिटेल्स दिलेत का खाली? लॉग इन कॉपी करा, लॉग इन कॉपी करा, लॉग इन कॉपी करा. केलं? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय ओंकार सर? येतोय, आवाज येतोय सर. त्यांना आवाज येतोय. कॉपी केलंय ओंकार सर? हॅलो ओंकार सर, बोला तुम्ही. हॅलो हॅलो ओंकार सर, आवाज येतो का तुम्हाला?
हॅलो. ओंकार सर गेले थोडं कुठं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. हा MT5 एक तुमचा जो ब्रोकर. ओंकार सर आवाज येतोय का बघा. हॅलो ओंकार सर आवाज येतो का? हॅलो ओंकार सर आवाज येतो का बघा. ओके ठीक आहे. हॅलो. हा आवाज येतो का बघा. हो येतो येतो. हा ठीक आहे, 1 मिनिट तुम्हाला दाखवतो. हे जे एक्सनेटचं अकाउंट आहे, एक्सनेटचं अकाउंट MT5 ला कसं कनेक्ट करायचं दाखवतो. डिटेल्स मध्ये जावा. डिटेल्स मध्ये जावा. सेटिंग मध्ये. हो हो. सेटिंग मध्ये नंतर लॉग इन कॉपी करा. हा केला सर. ट्रेडिंग पासवर्ड चेंज करा. इथं ट्रेडिंग पासवर्ड चेंज करा. हो. पासवर्डला प्रायव्हसी असते, त्यामुळे स्क्रीन दिसणार नाही तुम्हाला. हो केलं सर. केलं. जरा एक हो. ऍप्लिकेशन क्लोज करून परत ओपन करा. ऍप्लिकेशन फक्त क्लोज करा, बाकी काही क्लोज करू नका. केलं. केलं. ओपन करा, जरा परत दिसत नाही इकडं. हा केलं. वरचा लॉग इन कॉपी केलाय ना. हा केला. आणि सर्व्हर लक्षात ठेवा, ट्रायल 8 सर्व्हर आहे बघा. ट्रायल 8 आहे हो. का. हो MT5 हो, ओपन आहे. करा. MT5 ओपन करा. हो. MT5चं ऍप्लिकेशन ओपन करा. हो केलंय ना. केलंय. दिसत नाहीये इकडे, दिसत नाही स्क्रीनवर. आता बघा. नाही दिसत. तिथं नाही ज्या वेळेला तुम्ही स्क्रीन शेअर केलं ना, तिथे एंटायर स्क्रीन करायला लागणार, म्हणजे सगळं ऍप तुमच्या मोबाईल मधलं दिसेल. असं आहे का. 2 हा मिनिटं करतो. स्क्रीन शेअरच्या ऑप्शन मध्ये जावा आणि तिथे एंटायर स्क्रीन असेल बघा. सेटिंग्स मध्ये जायचं का सर. शेअरिंग स्टॉप शेअरिंग घ्यायला लागले यार. स्टॉप शेअरिंगच्या इथे एंट्रा स्क्रीन नाहीये. नाही आहे ना. तिथं ऑप्शन दिसला होता मगाशी तुम्हाला शेअरिंग करताना. नाही दिसलं नव्हतं सर. आता तिथे स्टॉप शेअरिंग करा आणि नंतर ऑप्शन दिसतो बघा तिथं एंटायर स्क्रीन. स्टॉप तो शेअरिंग करू सिलेक्ट का. करा. हा स्टॉप शेअरिंग करा आणि एंटायर स्क्रीन करा, म्हणजे दिसेल तुम्हाला तो. परत एकदा शेअर करा. हा आला. हा एंटायर स्क्रीन करा, म्हणजे दिसेल सगळं. हो केलं. आता MT5 ओपन करा. आता वरच्या बाजूला प्लस बटनवर क्लिक करा. हो. सर्च करा एक्सनेस टेक्नॉलॉजी. फक्त टी टाका चालतंय. एक्सनेस पुढे स्पेस टाकून टी टाका. आलं बघा, सिलेक्ट करा त्याला. बहुतेक ऍप हिडन आहे. ऍप हिडन दिसतंय. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तिथं लॉग इन नंबर टाका. लॉग इनच्या तिथे लॉग इन पेस्ट करा. लॉग इनच्या तिथे लॉग इन पेस्ट करा. ओके. आणि सर्व्हरच्या ठिकाणी सर्व्हर पण सिलेक्ट करा. ट्रायल 8चा. ट्रायल 8 आहे, लक्षात घ्या. केला. आणि त्याच्यानंतर पासवर्ड पण हे करा. पासवर्ड पण टाका आणि लॉग इन करा तिथं. केलं. तिकडचं अकाउंट दिसलं इकडे तुम्हाला. दिसलं. एक काम करायचं, सेटिंग मध्ये सिक्युरिटी असणार कुठेतरी. सिक्युरिटी असणार. MT5च्या सेटिंग मध्ये सिक्युरिटी कुठेतरी आहे, ती सिक्युरिटी जरा ऑफ करा. अकाउंट मध्ये नाही, आता ट्रेड मध्ये जावा. ट्रेड मध्ये जावा, काही प्रॉब्लेम नाही. ओपन करा जरा. MT5 ओपन करा. ट्रेड मध्ये जावा. ट्रेड मध्ये खाली 3 नंबरला तिकडं आता एंट्री टाकलेली दिसते बघा. इथं दिसते का एंट्री. आता ह्या एंट्रीला किती डॉलरचा लॉस होणार आहे आणि प्रॉफिट होणार आहे हे पण बघू शकता. स्टॉप लॉस टार्गेट पण लावू शकता तुम्ही. एंट्रीवर क्लिक करा, प्रेस करा एंट्रीवर आणि चार्टवर जावा. एंट्रीवर प्रेस करा आणि चार्टवर जावा.
प्रेस करा, दाबून धरा आणि चार्टवर जावा. नाही, चार्टवर नाही, तसं नाही, त्या एंट्रीवरनं चार्टवर जायचं आपल्याला. एंट्रीवर क्लिक करा, प्रेस करून धरा, ऑप्शन येत नाही तोपर्यंत, आणि चार्टवर जावा. आता चार्ट आला. आता तिकडं लाईन्स दिसतात का, लाईन्स? हो दिसत नाही. त्या लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं त्या लाईनच्या बाजूला जरासं असं प्राइस आहे ना, तिकडनं वरनं खाली बोट फिरवा. प्राइसच्या इकडं वरनं खाली बोट फिरवा. नाही नाही, तसं नाही, तो असून ते तिकडच, त्या एंट्रीच्या तिथं नाही, ज्या लाईनी नाही तिकडं वरून खाली जरासं प्रेस करा. चार्ट झूम इन झूम आउट. हा, चार्ट झूमिंग झूम आउट करा सर. नाहीतर एक काम करा, चार्टवर टॅप करा, चार्टवर टॅप करा. हा, 30 मिनिटाची टाइम फ्रेम लावा, 30 मिनिटाची. हा, आता त्या लाईनीवर क्लिक करा, एका लाईनवर क्लिक करा. हा, तिथं प्रॉफिट किती होणार, लॉस किती होणार दिसतोय बघा, दिसतोय का? हो दिसतोय ना. स्टॉप. हा, आता तुमचा लॉस $20 व्हायला लागला, बरोबर का? हो. पण तुम्हाला त्या स्विंग पॉईंटचा 3329चा लॉस द्यायचा तुम्हाला, तर ती लाईन तुम्ही तिथेपर्यंत स्लाइड करू शकता. हा, तशी. आणि खाली ॲरो दिसतो ना, हे ज्यावेळेला मॉडिफिकेशन करताय त्यावेळेला ॲरोवरून कन्फर्म करायला विसरायचं नाही. खाली ॲरो दिसतोय बघा ब्लू कलरचा, त्याच्यावर क्लिक करून कन्फर्म करायलाच लागणार. कन्फर्म मॉडिफाय करा. हा, समजलं? आता मॉडिफाय झालं बघा. आता परत चार्टवर जाऊ शकता तुम्ही. समजलं? आता एक काम करा, हे बघा, ते जे तुम्हाला परत आता स्टार्टिंग पासून दाखवतो. ट्रेडमध्ये जावा, ट्रेडमध्ये जावा, एंट्रीवर प्लेस करा आणि डिलीट करा एंट्री. क्लोज पोझिशन करा किंवा डिलीट ऑर्डर करा. आणि 1 नंबरच्या कॉलम मध्ये या. आला? आणि गोल्ड कुठे आहे बघा, खाली आहे का बघा जरा. हा, क्लिक करा, त्याच्यावर न्यू ऑर्डर करा. केली? आणि 0.01 लॉट साईज आहे, मार्केट ऑर्डर आहे, आणि बायवर क्लिक करा. एंट्री पडली, प्रॉफिट लॉस व्हायला चालू झाला बघा तुमचा. झाला? आता ह्याला स्टॉप लॉस आणि टार्गेट लावा लागणार ना, बरोबर ना? मग याचा चार्ट ओपन करायचा पहिल्यांदा. आता चार्ट ओपन आहे, ओपन नसेल तर तिथं चार्ट ओपन करायचं. ओके, आता समजा इथं चार्ट दिसायला लागला तुम्हाला, बरोबर? 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जावा. पाच मिनिटाच्या. हा, आता जिथे एंट्री पडल्या तिथे क्लिक करा, त्या लाईनवर, परफेक्ट लाईनवर क्लिक करायचं. हा, खाली एसएल आणि टीपी आलं का? एसएल वर क्लिक करा. एसएल वर आता किती डॉलरचा लॉस द्यायचा तेवढा तुम्ही एसएल देऊ शकता. आता तुम्हाला समजा $5 लॉस द्यायचा आहे, तर एसएल तो $5 पर्यंत न्या वरती स्लाइड करून. हा, $5 पर्यंत. हा, बघा इथे कळालं? तसंच तुम्ही टीपी पण वरच्या साईडला लावू शकता. आता टीपी वर क्लिक करा. हा, टीपी पण. आता प्राइस जरा झूम करा म्हणजे तुम्हाला हे होईल. आणि पहिल्यांदा आता ब्लू लाईनवर क्लिक करा आणि मॉडिफाय करा, सांगतो तुम्हाला मी. नाही झालं, काहीतरी चुकी झाली. चार्ट झूमिंग झूम आउट तुम्हाला करता येत नाही, फक्त तो इकडं प्राइस तुम्ही अशी खाली वडली ना तर झूम आउट होतो. तो प्राइस वडा जरा खाली, अशी प्राइसच्या लाईन आहे की नाही. हा, तिथं आता झालं बघा. आता तुम्हाला समजा वरती $10 प्रॉफिट द्यायचा आहे, तर क्लिक वरती न्या $10 पर्यंत. हा, कळालं तुम्हाला? असं बघा $10 पर्यंत. आणि ह्या अशा पद्धतीने स्टॉप लॉस टार्गेट तुम्ही लावू शकता. पण त्या ब्लू ॲरोवर क्लिक करायला विसरायचं नाही. विसरला तर स्टॉप लॉस आणि टार्गेट लागत नाहीत. कळालं? आता ह्या एंट्रीला प्रॉफिट किती, लॉस किती होणार, प्रॉफिट किती होणार त्या लाईनीवर दिसते बघा, त्या लाईनीवर नाही दिसते बघा. तिथं चार्ट, आता चार्ट मध्ये गेलं चालतंय, डायरेक्ट गेलं तरी चालतंय. लाईनीवर क्लिक करा, प्रॉफिट किती होणार, लॉस किती होणार, पिप्स किती फिरणार ते सगळं दिसते बघा. तिथं दिसते काय? बरोबर आहे? पिप्स मोजायची गरज आहे नाही, बरोबर आहे? हीच एंट्री एक्सनेसला पण दिसते बघा. एक नंबरच्या कॉलम मध्ये, अकाउंट मध्ये दिसते काय बघा, इथं दिसते. आणि त्या एंट्रीवर क्लिक केल्यानंतर तिला स्टॉप लॉस लागलाय, टार्गेट लागलाय, ते पण दिसायला लागले बघा. दिसते काय? तिथं जेवढा लॉस आणि प्रॉफिट व्हायला लागला तो सगळा इथे दिसायला लागलाय. बरोबर आहे? सेम. कळालं तुम्हाला? ज्यावेळेला दोन्हीकडे सिमिलर गोष्टी दिसत असतात त्यावेळेला तुमचा ब्रोकर तुमच्या MT5 ला कनेक्ट झालाय असं तुम्ही समजू शकता. ओके,
समजलं सर्वांना? येस सर. हा ओके ठीक आहे. सगळ्या गोष्टी समजल्या आजच्या पीपीटी मधल्या? ओके. सर्वांना समजलंय? हॅलो. ओके सर. ओके सर. सगळ्या गोष्टी सर्वांना समजल्यात का? नवीन जे स्टुडंट आहेत त्यांना चांगल्या पद्धतीने समजलं असेल, बरोबर ना? काही जर वाटलं, लक्षात घ्या, काही जर तुम्हाला वाटलं तर मला मेसेज करा, मी तुम्हाला रेकॉर्डिंगचा व्हिडिओ देतो. ओके. ओके सर. ऍक्च्युली व्हिडिओ युट्यूबलाच टाकणार आहे, पण युट्यूबला प्रायव्हेट झोन मध्ये टाकणार आहे, लक्षात घ्या. आणि त्याचा रेकॉर्डिंग जर तुम्हाला पाहिजे असेल तर मेसेज करा, त्याची लिंक मिळून जाईल आणि ती ओपन होईल. लिंक जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला तो बघता येईल, नाहीतर बघता येणार नाही. ओके. चालेल. ओके. बाकी काय प्रॉब्लेम आजच्या लेक्चर मध्ये कुणाला? सर मला विचारायचं होतं एक. आता लॉट साईजचा नाहीये. तुम्ही लेव्हरेज आणि मार्जिन बोलत होते, तर ट्रेडरसाठी काय गरजेचं असतो स्टार्टिंगला, जे आम्ही बिगनर आहोत, आम्हाला मार्जिन कमी घ्यायचं आणि लेव्हरेज जास्ती घ्यायची, किंवा लेव्हरेज कमी घ्यायची आणि मार्जिन जास्त टाकायचं, आपल्यासाठी काय चांगलं असतं साहेब? हे बघा, मी सांगतो तुम्हाला, माझे जे ट्रेडर आहेत किंवा माझे जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी मी 1:2000चं लिव्हरेज ठेवतो, पण त्यांनी लॉट साईज मध्ये कॉम्प्रोमाइज करायची नाही. कळलं? ओके. $100 असतील तर 0.01च्या वरती जायचं नाही, मग त्याला तुम्हाला काहीच फरक पडत नाही, तुम्ही लिव्हरेज किती पण ठेवा, बरोबर ना? ओके. आता मला काय म्हणायचं, पुढचा माणूस तुम्हाला आमिष दाखवतोय, बरोबर ना? पुढचा माणूस तुम्हाला आमिष दाखवतोय, मग पुढचा माणूस तुम्हाला कमजोर समजायला लागलाय, बरोबर ना? मग तुम्ही कमजोर आहात का? नाही. तुम्हाला रूल्स फॉलो करायचे. काय करायचं, तुम्हाला $100च्या अकाउंटला 0.01च टाकायचं आहे. तुम्ही 0.01च्या जर वरती जात नसेल तर तुम्हाला तो माणूस कमजोर कसा समजेल? नाहीच समजणार ना, आणि तुम्ही कमजोर पण होणार नाही, बरोबर ना? बरोबर ना? मग लिव्हरेज वापरायचं हे कशावर डिपेंड असतं? लॉट साईजवर असतं. कारण की लिव्हरेज जर तुम्ही वाढवलं तर तुम्हाला एक हाव सुटते आणि तुम्ही त्याला लॉट साईज वाढवायला चालू करताय, बरोबर आहे का? कारण की 0.01ला कुठल्याही ट्रेडरला $2 आणि $3 घ्यायचे नाहीत, लक्षात घ्या. त्याला दिवसालाच सगळं पाहिजे, त्याला सगळा समुद्रच घरला घेऊन जायचा, आणि ज्या दिवशी त्याच्या डोक्यात हा विचार येतोय त्या दिवशी त्याला घरदार विकायला लागतंय, लक्षात घ्या. हे लक्षात असून ते सगळ्यांच्या. त्यामुळे ते करायचं नाही. चांगल्या पद्धतीने मार्केटमध्ये प्रॉफिट करायचं असेल तर रूल्स हे फॉलो केलेच पाहिजेत. ओके. ओके. बाकी क्या प्रॉब्लम लेक्चर मध्ये? नहीं सर. ओके ठीक है. विद्या मैडम, आपको क्या प्रॉब्लम आ रही है? नो. ओके ठीक है. क्या प्रॉब्लम रहा तो मैसेज करो मेरे को, कोई प्रॉब्लम नहीं है. या ओके ठीक आहे. चलो ठीक आहे फिर. चला ओके, उद्याच्या सेशनला भेटू आपण, आणि तुमचे काय प्रश्न असतील तर उद्याच्या सेशनला आपण पहिल्या 5 मिनिटांमध्ये घेऊया. आज थोडंसं मला गडबड आहे त्यामुळे मी जाणार आहे. ओके ठीक आहे. ओके ठीक आहे. गुड नाईट सर. हा हो, लिंक टाकणार. अपलोड झाले की तुम्हाला लिंक टाकतो मी. ओके. ज्यांना बॅकअप असेल ते बघू शकतात ना सर. हो 100%. थँक्यू सर. ओके, गुड नाईट सर्वांसाठी. थँक्यू सर. विश यू द सेम. ओके धन्यवाद सर.